च्या कविता ह्या वेगवेगळ्या नियतकालिकांमधून आजपर्यंत प्रकाशित झालेल्या आहेत आणि त्या अत्यंत सकस आणि दर्जेदार आहेत, वाचनीय आहेत. त्याची खोली आणि उंची याची कल्पना आपल्या सगळ्यात सुज्ञ वाचकांना खरं तर आहेच. म्हणून मुद्दाम त्यांच्याच कवितेपासून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आता विसरून जाऊ दे मेंदूतून, आता विसरून जाऊ दे मेंदूतून, मनात साचून राहिलेले सगळे द्वेष, सगळ्या असूया, सगळे मोह, सगळे मत्सर. सारं सारं आता मागे टाकून दे. दुसऱ्याचं दुःख स्पर्शून आपलं करता यावं. डोळ्यातलं पाणी, काळजाची ओल टिकवून धरता यावी. प्रेम पोहोचावं शब्दांशिवाय, असा काही पकडता यावा काळ बोटाच्या चिमटीत. क्षमा मागायची लाज नसावी. मन वयासारखं मोठंच होत राहावं कायम. मी पुन्हा रचू बघतोय स्वतःला नव्याने. मला बळ हवंय पुन्हा जिवंत होण्याचं, हलकं होण्याचं. असं प्रार्थनेचं बळ एकवटणारी ही प्रेषित सरांची कविता आज आपल्या भेटीला येते आहे. विस्मरणाच्या अरण्यात हा प्रेषित प्रदीप सिद्धवट्टी या तरुण कवीचा पहिला परंतु परिपक्व असणारा असा कविता संग्रह आहे आणि आज तो प्रकाशित होतो आहे. खरं तर आपल्या सगळ्यांनाच याची कल्पना आहे की कुठलाही प्रकाशन समारंभ म्हटला की तो कौतुकाचा, प्रशंसेचा आणि अभिनंदनाचा असा एक सोहळा असतो. परंतु रसिक मित्रांनो, जर आपण व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या मंडळींकडे एक नजर टाकली तर आपल्याला सहज असं लक्षात येईल, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे असे माननीय रवींद्र इंगळे चावरेकर सर, जे खरं तर भाषातज्ञ आणि इतिहास संशोधक म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केलेला आहे. ते त्या ठिकाणी एक व्यासंगी समीक्षक आहे याची आपल्याला कल्पना आहे. याशिवाय अत्यंत कसदार आणि दमदार अशा कविता आणि कादंबऱ्या लिहिणारे श्री रमेश इंगळे उतरातकर सर या ठिकाणी, ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन समारंभ होतो आहे, त्यांची पण उपस्थिती या ठिकाणी आहे. त्यांच्यासोबत आपल्या बुलढाणा शहरातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील एक दर्जेदार गझलकार आणि शायर म्हणून ज्यांचा लौकिक आहे असे डॉक्टर गणेश गायकवाड साहेब, ही सगळी मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहे. या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की अत्यंत गंभीर प्रवृत्तीची, चिंतनशील अशा प्रकारची व्यासंगी मंडळी या व्यासपीठावरती उपस्थित आहे. यावरूनच आपण कल्पना करू शकतो की इतकी मान्यवर मोठी मंडळी एकत्र व्यासपीठावरती असणं याचा अर्थ या कविता संग्रहामध्ये निश्चितच तेवढी ताकद असली पाहिजे आणि त्याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच आहे. आपल्याला असंही म्हटलं तर वावगं होणार नाही की एक प्रकारे वर्तमानाच्या गर्भामध्ये जी भविष्याची चाहूल असते ती चाहूल म्हणजे प्रेषित प्रदीप सिद्धवट्टी यांचा हा कविता संग्रह आहे असं मी नक्कीच म्हणेन. याशिवाय आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की हा कवितांचा संग्रह ज्या कवितांना या प्रकाशित होण्यापूर्वीच खरं तर त्या ठिकाणी ग्रेस यांच्या नावाने दिला जाणारा उत्कृष्ट काव्यलेखनाचा पुरस्कारसुद्धा 14 जानेवारीला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. अशा या कविता संग्रहाचं आपण प्रकाशन करणार आहोत. जी मान्यवर मंडळी आपल्याला लाभलेली आहे त्यांच्या स्वागताकडे आपण वळूयात. मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष रवींद्र इंगळे चावरेकर सर यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे सचिव, भगतसिंग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर किवा वाघ सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय रवींद्र इंगळे सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतो विजयाताई काकडे यांना. मी रविकिरण टाकळकर सरांना विनंती करतो की त्यांनी कृपया माननीय रमेश इंगळे उतरातकर सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावं.
सरांची पण यातायात नावाची कादंबरी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. सर अत्यंत सकस दर्जेदार कविता आणि कादंबरीकार आहे. यानंतर आपल्याला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे प्रसिद्ध शायर डॉक्टर गणेश गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यासाठी प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल पंजाबराव गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय डॉक्टर गणेश गायकवाड साहेबांचं या ठिकाणी शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. व्यासपीठावरती आयोजक प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर किवा वाघ सर आहे. यांचंही स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून मी संकेत सिद्धभट्टी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी वाघ सरांचं स्वागत करावं. यानंतर आजचे जे उत्सव मूर्ती आहे, ज्यांच्या कवितांचा संग्रह या ठिकाणी प्रकाशित होतो आहे, असे उत्सव मूर्ती प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी यांचं स्वागत आपण एका कविमित्राकडूनच करूया. मी बालकवी सुभाष किन्होळकर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रेषित सरांचं या ठिकाणी स्वागत करावं. प्रकाशन झाल्यावरती प्रकाशन भरपूर प्रेषित सरांचा आपल्याला सगळ्यांनाच खरं तर या ठिकाणी सत्कार करायचा आहे. मी सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपल्याला नक्कीच कौतुकाची थाप प्रेषितच्या पाठीवर द्यायची आहे. फक्त प्रकाशन समारंभ झाल्यानंतर आपण ज्यांना ज्यांना या ठिकाणी सत्कार स्वागत करायचं आहे त्यांना मी नक्कीच आमंत्रित करणार आहे. धन्यवाद. आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळूयात आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचा घाट जो आपण घातला आहे त्याचं प्रास्ताविक करण्यासाठी एक छोटासा आणखी या ठिकाणी स्वागत आणि सत्कार आपण करतो. प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल जे आहेत, जे गेल्या जवळपास 20 ते 25 वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि चळवळींमध्ये त्यांचा अत्यंत सक्रिय अशा प्रकारचं योगदान आहे, असे श्री पंजाबराव गायकवाड यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य C2 राज्य सचिवपदी निवड झालेली आहे आणि आपल्या सगळ्यांसाठीच ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपल्याला हे सातत्याने माहिती आहे की समाजातल्या वेगवेगळ्या स्तरामध्ये ते सातत्याने जी पीडित आहेत, अन्यायग्रस्त आहेत, त्यांच्या त्या पीडेला आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्या चळवळीच्या माध्यमातून करत असतात. मी पंजाबराव गायकवाड सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांचं आपण स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करूया. आज सभागृहामध्ये पहिल्याच रांगेमध्ये बुलढाण्यातील अत्यंत सुप्रसिद्ध असणारे लेखक सदानंद देशमुख सरांना मी विनंती करतो की त्यांनी पंजाबरावांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करावा. हा प्रगती वाचनालयासाठी बुलढाणेकरांसाठी एक मोठा सन्मान आहे आणि हा सन्मान आपल्या घरच्या माणसाला प्राप्त झालेला आहे. त्याबद्दल पुनश्च एकदा पंजाबराव गायकवाड यांचं मी या ठिकाणी आपणा सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि यानंतर विनंती करतो प्राध्यापक डॉक्टर किवा वाघ सरांना त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वप्रथम प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर कुल्ली सर
आणि नंतर त्यांच्या पश्चात या सगळ्या प्रगती परिवाराच्या 21 वर्ष धुरा सांभाळणाऱ्या आदरणीय श्रीमती अरुणाताई कुल्ले यांच्या पावन स्मृतींना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र इंगळे चावरेकर सर. सुरुवातीलाच देशमुख सरांविषयी सर नाटककार, कवी आणि साहित्याचे संशोधक आहात. त्यासोबतच ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते आज या ठिकाणी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होतं ते आदरणीय रमेश इंगळे उतरतकर सर. ते सुद्धा कवी आहेत, कादंबरीकार आणि संपादक म्हणूनसुद्धा त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं आहे. त्यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून प्रगती परिवारातील प्रगती वाचनालयाचे उपाध्यक्ष आदरणीय डॉक्टर गणेश गायकवाड साहेब, की स्वतः गझलकार आहेत, शायर आहेत आणि सुप्रसिद्ध असे शल्यचिकित्सक या बुलढाणा शहराला परिचित आहे. आणि त्यांच्यासोबतच आज ज्यांच्या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी होतं ते प्राध्यापक सिद्ध भट्टी सर. या कार्यक्रमाचं संचालन करणारे प्रगती वाचनालयाचे सहसचिव प्राध्यापक विनोद देशमुख सर. माझ्यासमोर सुरत्यांमध्ये बसलेली मान्यवर मंडळी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक डॉक्टर देशमुख सर, आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर कानडजे सर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष सुहासराव किनोळकर सर, प्रगती भगतसिंग क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे सचिव आमचे मित्र रविकिरण टाकळकर सर आणि सर्वच आपण उपस्थित बंधू भगिनींनो, यासोबतच प्रेषित सरांच्या मातोश्रीसुद्धा या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांचं प्रगती सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं मनपूर्वक मी शब्दसंबंधांनी या ठिकाणी स्वागत करतो. मित्र, या ठिकाणी आज हा जो समारंभ आयोजित करत आहोत या ठिकाणी हा समारंभ होत असताना प्रेषित सरांच्या सोबतच आमचे मित्र प्राध्यापक प्रदीप सिद्ध भट्टी सरांची प्रकर्षाने आठवणसुद्धा होते. त्याचं कारण असं आहे की प्रदीप सिद्ध भट्टी सर प्रबोधन विद्यालयामध्ये मराठी विषयाचं अध्यापन करत असताना प्राध्यापक डॉक्टर कुल्ली सरांसोबत चर्चा करायचे, आदरणीय कानडे सरांसोबत चर्चा करायचे आणि त्यांच्या मराठी साहित्याबद्दलचे अत्यंत प्रखर मतं होते. स्पष्टपणे ते बोलायचे, जे बोलायचे ते. दुपारी ज्या वेळेस ते भेट व्हायची त्यावेळेस त्यांना जे वाटत ते सांगायचं. सेंद्री हत्तराचे अभंग असा त्यांचा काव्यसंग्रहसुद्धा निघेल एवढ्या कविता सरांनी लिहिल्या होत्या आणि इतरही अनेक लेख लिहिले होते की ते सरांचे आहेत. आणि त्याचीच ती पार्श्वभूमी घेऊन प्रेषित सिद्ध भट्टी सरांचा काव्यसंग्रह या ठिकाणी प्रसिद्ध होतो. ही या दृष्टीनं अत्यंत आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, या निमित्तानं आमचे प्रगती वाचनालयाच्या परिवारातले नरेंद्र लांजेवार हे सुद्धा विविध कार्यक्रम या वाचनालयामध्ये घ्यायचे आणि त्यांचेसुद्धा या ठिकाणी स्मरण होतं. त्यांच्या पश्चात ते विविध कार्यक्रम घ्यायचे तरीसुद्धा प्राध्यापक विनोद देशमुख सर, रविकिरण टाकळकर सर, पूर्ण प्रगती परिवार आणि आत्ता प्रमुख कुल्ली सरांची कन्या सुजाता ताई या सगळ्यांच्या चर्चेतून पुन्हा हे सगळे सातत्याने विविध कार्यक्रम उपक्रम या वाचनालयाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. मित्र, भगतसिंग मंडळ आणि प्रगती सार्वजनिक वाचनालयाची एक भूमिका आहे की या वाचनालयामध्ये अत्यंत दर्जेदार आणि मूल्यात्मक स्वरूपाचे कार्यक्रम घेतले पाहिजे, ही या वाचनालयाची भूमिका आहे. आणि ही सातत्याने आम्ही या प्रगती परिवारात चर्चा करून या ठिकाणी घेत असतो. हे करत असताना या शहरामध्ये अनेक संस्था, अनेक व्यक्ती वेगवेगळे विचार घेऊन काम करत असतात. त्यांच्यासोबतसुद्धा त्या सगळ्या कामाविषयी आम्हाला आस्था आहे आणि वेळोवेळी त्यांनासुद्धा सहकार्याची भूमिका या प्रगती वाचनाची आतापर्यंत राहिलेली आहे. पुढेसुद्धा आम्ही ते सगळं करणार आहोतच. पण हे सगळं करत असताना एक संस्था म्हणून तिचे काही नियम असतात, तिची काही परंपरा असते आणि काही गोष्टी त्यांनी ठरवलेल्या असतात. त्याचंसुद्धा आपण पालन करावं या निमित्तानं मी आज सगळ्यांना आपल्या या ठिकाणी आवाहनसुद्धा करतो. आज खरं म्हणजे या व्यासपीठावर जी मंडळी बसलेली आहे, सरांना जो पुरस्कार मिळाला त्यावेळेस डॉक्टर गणेश गायकवाड साहेबांच्या तिथे पुरस्कारानिमित्त आम्ही सत्कार ठेवला होता. त्या दिवशी आम्ही बोललोही होतो की हा जो पुरस्कार योगवाणी विदर्भ साहित्य संघाच्या वतीनं दिला जातो तो पहिला पुरस्कार प्राध्यापक डॉक्टर कुल्ली सरांना मिळाला होता. दुसरा पुरस्कार आपले रमेश इंगळे उतरातकर सरांना, रवींद्र इंगळे सरांना तो प्राप्त झाला होता.
आणि तिसरा पुरस्कार हा आता प्रेषित सिद्ध भट्टी सरांना होतो. याच्यातून आपल्या लक्षात येतं की योगवाणी विदर्भ साहित्य संगम त्या मासिकामध्ये आलेल्या कविता किती दर्जेदार आहे आणि किती चोखंदनपणे त्याची निवड झालेली आहे. आणि ह्या सगळ्याचं प्रगती परिवाराला आनंद होणं साहजिक गोष्ट आहे. कारण प्रदीप सिद्ध भट्टी सर या परिवाराशी जोडलेले होते. सरांनी अनेकदा इथे कविता स्वतः वाचून दाखवल्या, गाऊन दाखवल्या, चर्चा करायची, अगदी स्पष्टपणे बोलायचे, ते प्रसंगाने सांगण्याचा. पण त्याच परंपरा घेऊन ते पुढे जाऊन प्राध्यापक प्रेषित सिद्ध भट्टी सर हे सायन्सचे विद्यार्थी असून देखील या मराठी वाङ्मयाकडे, मराठी भाषेची एक प्रकारची सेवा करण्यासाठी ते सगळं आलेलं आहे. आणि खरं म्हणजे व्यासपीठावर हे सगळे माणसं पाहिले, त्यांचे तोंड इथं आहेत म्हणून नाही, पण एकंदरच इंगळे सर असतील, दोन्ही इंगळे सर असतील, गायकवाड साहेब असतील, हे गंभीरपणे मांडतात, गंभीरपणे बोलतात. आणि कुल्ले सरांची, कानड सरांची, सगळ्यांचीच अशी एक भूमिका होती की साहित्याकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं लिखाण केलं पाहिजे. हे सुद्धा प्रेषित सिद्ध भट्टी सरांच्या कविता पाहिल्या, वाचल्या, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की सुरुवात जरी इतकी चांगली आहे तर सरांचा पुढचा प्रवास अत्यंत समर्थपणे ते करणार आहातच. सरांचं सगळं आपण साहित्य पाहिल्यानंतर आणि आज मला खूप आनंद होतो. आम्ही जे म्हटलं की प्रगती सार्वजनिक वाचनालयामध्ये अत्यंत दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मूल्यात्मक कार्यक्रम घ्यायचे. कार्यक्रम घ्यायचा म्हणून घ्यायचा नाही, मनोरंजनासाठी कार्यक्रम नसतोच. या कार्यक्रमातून काहीतरी ज्ञानात्मक, भावनात्मक विचारांची पातळीला वरती नेण्याचं काम ही सगळी मंडळी करणार आहेत. पुनश्च मी प्रेषित सिद्ध भट्टी सरांना त्यांना जो पुरस्कार मिळाला आणि काव्यसंग्रहाच्या निमित्तानं भरभरून शुभेच्छा देतो. त्यांच्या वाङ्मयीन वाटचालीसाठी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आपण शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं आणि प्रेषित सिद्ध भट्टी सर आयोजकांनी मला या ठिकाणी प्रास्ताविक करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. आपले आभार मानतो. शब्दांना पूर्णविराम देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. रसिक मित्रांनो, थोडा प्रेषित प्रदीप सिद्ध भट्टी यांच्या कवितांचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण थोडा 1 मिनिटामध्ये समजून घेऊ. मानवी जीवनामध्ये येणाऱ्या अनेक घटना प्रसंगांना प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी तोंड देत असतो, त्यातून पुढे जात असतो. काही घटना प्रसंग हे त्या ठिकाणी शरीर आणि मनाच्या पातळीपर्यंतच रुंजी घालत असतात, तर काही घटना प्रसंग सातत्याने मनाच्या गाभाऱ्यामध्ये सतत काहीतरी आपल्याला बोचत राहतात, टोचत राहतात, घोंगावत राहतात. आयुष्यामध्ये बऱ्याच वेळा असेही पण प्रसंग येतात ज्यावेळी माणूस सावरतो आणि श्रेष्ठ जणांचा सत्संग, प्रेरक पुस्तकांचं वाचन आणि त्यायोगे झालेलं श्रवण मनन हे थोडं पुढच्या टप्प्यावरती आपल्याला घेऊन जातं आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या प्रवृत्तींचं परिमार्जन होतं. या उलट दुर्जनांचा संग हा त्या ठिकाणी आपल्या अपप्रवृत्तींना खतपाणी घालण्याचे काम करतो. अर्थातच यावेळी निवड आपल्याला करायची असते की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. परंतु अशी पण माणसं आपण पाहतो, मन आणि वृत्ती याच्या पलीकडे त्यांचं लक्ष त्या ठिकाणी स्वतःच्या चित्ताच्या पातळीवरती गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि अशा प्रकारे ह्या चित्ताच्या पातळीवरती जी चित्रणं त्या ठिकाणी होतात, या चित्रणांना आपल्या कक्षेत, आपल्या चिमटीत पकडण्याचं सामर्थ्य हे त्या ठिकाणी फार थोड्या लोकांमध्ये असतं. आणि मला असं वाटतं की प्रेषितची जी कविता आहे ती चित्तावरती झालेल्या चित्रणांना शब्दाच्या चिमटीमध्ये पकडण्याचं सामर्थ्य असणारी कविता आहे. अंतर्मन अर्थातच सबकॉन्शियस माइंड ज्याला आपण म्हणतो, त्या चित्तावर उमटलेल्या घटना प्रसंगांचा बरा वाईट इम्प्रिंट जो आहे, ठसा जो आहे, तो पुसून पुढे जाणारी ही कविता आहे असं मला वाटतं. तिथपर्यंतच हा कवितेचा प्रवास थांबत नाही, तो आणखी पुढे जातो आणि तो प्रवास अर्थातच चित्तशुद्धीच्या पुढच्या टप्प्यावरती सरकतो. रसिक मित्रांनो, आपल्यामध्ये खूप सारे जाणकार लोक आहेत, साहित्याचे, अध्यात्माचे अभ्यासक आहेत. ह्या चित्तशुद्धीचा जो प्रवास आहे
त्याला खरं तर प्रार्थनेचं बळ हवं असतं आणि या प्रार्थनेचं बळ एकवटणारी प्रेषितची कविता आहे. ती विनम्रपणे हात जोडून विस्मरणाच्या अरण्यामध्ये उभी राहते. ती बळ एकवटण्याचा प्रयत्न करते. सोबतच तिला करुणेचाही स्पर्श झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कारुण्याची झालरही पण त्यांच्या कवितेला आपल्याला दिसून येते. खरं तर करुणा ही फार मोठी गोष्ट आहे आणि ती गाठण्यासाठी किंवा ती प्राप्त करण्यासाठी फार मोठा पल्लाही गाठावा लागतो. त्याला आचरणाची शुद्धी यावी लागते. प्रेषित आणखी तरुण आहे. हा प्रवासाचा मोठा टप्पा त्यांनी गाठावा असा आणि त्यातून त्याची चित्तशुद्धी व्हावी आणि त्यातून साहित्याचा प्रसव व्हावा ह्या शुभेच्छा मी प्रेषितला या ठिकाणी देतो आणि आपण त्या कवितांचा प्रकाशन समारंभ या ठिकाणी करतो आहोत. त्याच्यासाठी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या कविता प्रकाशित करून, कविता संग्रह प्रकाशित करून आपल्या सगळ्या रसिक वाचकांपर्यंत त्या पोचवाव्यात. रसिक मित्रांनो, या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने मी असं जाहीर करतो की विस्मरणाच्या अरण्यात या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे. त्यातलीच एक कविता अध्यक्षांच्या वतीने नाही, अध्यक्षांच्या परवानगीने आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा समारंभ होतो आहे मी असे असं जाहीर करतो की विस्मरणाच्या अरण्यात या प्रेषित प्रदीप सद्देवट्टी यांच्या कविता संग्रहात धन्यवाद. विस्मरणाच्या अरण्यात असं नाव असल्यामुळे काही गोष्टींचं विस्मरण होणं कदाचित स्वाभाविक आहे. अर्थातच आपण पुढे जाऊया. प्रेषितच्या कवितांच्या संदर्भामध्ये मान्यवर मंडळी या ठिकाणी यथावकाश बोलणार आहे. हा कविता संग्रह या ठिकाणी प्रकाशित झाला आहे असं रमेश इंगळे सरांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. ह्या प्रकाशनाच्या, ह्या कविता प्रस्तुत होण्याच्या ह्याच्या ज्या प्रसव कळा असतात त्याची जाणीव जो ह्या कविता लिहितो त्याला ही चांगली असते. आणि कविता संग्रह प्रकाशित झाल्याच्या नंतर या कवीच्या काय भावना आहेत ते आपण त्यांच्या मनोगतातून या ठिकाणी ऐकणार आहोत. मी प्रेषितला सर्वप्रथम विनंती करतो की त्यांनी या प्रसव वेदना आपल्या भावनांच्या माध्यमातून व्यक्त कराव्यात. धन्यवाद सर. आदरणीय व्यासपीठ आणि प्रगती वाचनालयाचे सर्व पदाधिकारी, आदरणीय रवींद्र इंगळे सर, रमेश इंगळे सर, डॉक्टर गणेश गायकवाड सर, इथे उपस्थित असलेले सदानंद देशमुख सर, कानडजे सर, या सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार करतो. माझ्या आयुष्यामध्ये खूप कमी क्षण असे राहिले की जिथे मला बोलायला शब्द नाही सापडले आणि हा त्यांच्यापैकी एक क्षण आहे. अनेकदा
बोलत असताना कोणत्याही गोष्टीबद्दल सांगत असताना मी खूप परखडपणे म्हणा, खूप कधीकधी सामंजस्याची कधीकधी टोकाची भूमिका घेऊन सगळ्यांशी बोलत राहिलो. पण आज मला खरोखर आपल्या सर्वांचं प्रेम पाहून काही जास्त म्हणजे बोलण्याचं शब्द माझ्याकडे धीर सध्या नाही. पण या प्रसंगी मला काही लोकांची फार प्रकर्षाने आठवण होते. सर्वप्रथम माझे वडील दिवंगत प्रदीप सिद्धभट्टी, त्यांच्यासोबतच मला आठवण होते स्वर्गीय नरेंद्र लांजेवार सरांची. या जुन्या वास्तूची मला खूप आठवण होते प्रगती वाचनालयाच्या, कारण की मी पहिल्यांदा लांजेवार सरांचं म्हणा, माझ्या वडिलांचं म्हणा बोट धरून याच वास्तूमध्ये आलो. नाही म्हटलं तरी आयुष्यातलं पहिलं पुस्तक याच वाचनालयातलं वाचलं. पहिल्यांदा नाव नोंदणी इथेच झाली आणि मराठी साहित्य, मराठी कादंबरी, मराठी कविता, मराठी कथा या एका अत्यंत अद्भुत आणि आता प्राणप्रिय झालेल्या एका वेगळ्या जगात, विलक्षण जगामध्ये हा एक प्रवेश झाला. मी असं वाटू शकेल की आभार प्रदर्शनासाठी उभा आहे, पण मुळात हे आभार प्रदर्शन नाही, ऋण व्यक्त करणं आहे. आणि मी कवितांविषयी किंवा कवितेच्या गाभ्याविषयी काही जास्त बोलू शकणार नाही. पण मला सर्व माझ्या मान्यवरांशी एक जे माझं बोलण्यातनं नेहमी झालेलं आहे, की ज्या चर्चांमधनं मला सापडलं, इंगळे सर असेल, देशमुख सर असेल, कानडजे सर असेल, दोन्ही इंगळे सर, गायकवाड साहेब असतील, यांच्यातनं मला एकच गोष्ट समजली आहे की कविता ही अत्यंत 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 मौल्यवान गोष्ट आहे. अत्यंत गंभीरपणे करण्याची, लिहिण्याची, किंबहुना बेहद्द स्वतःला छळत राहून, स्वतःच्या अनुभवांना काळाच्या कसोटीवर तासून, स्वतःच्या शब्दांना वेळप्रसंगी बाजूला करून, स्वतःच्या विचारांना बाजूला करून ती लिहिण्याची गोष्ट आहे. मला नेहमी माझ्या या संपूर्ण प्रवासाला अनेक दीपस्तंभ लाभले, ज्यांच्या प्रकाशामध्ये या वाटा अनेक सापडल्या. ही पहिला कविता संग्रह आहे म्हणून मी खूप काहीतरी केलं आहे अशातला भाग मुळीच नाही. पण आज आनंद होतो आहे तेही तेवढंच खरं आहे. पहिल्यांदा जेव्हा आयुष्यामध्ये कोणत्या तरी मासिकामध्ये आपलं नाव वाचलं होतं, तिथपासनं तर हे सगळं एकत्रित करून त्याचा एक काहीतरी दस्तऐवज आपण तयार करू, इथपर्यंतचा हा प्रवास मला प्रसंगी अत्यंत क्लेशदायक, अत्यंत त्रासदायक असेल असा वाटत राहिला आहे. मी काल परवाला एका ठिकाणी एक खूप सुंदर वाक्य ऐकलं की आपण लिखाण करतो ते आयुष्याच्या पुनर्भेटीसाठी. आयुष्याला पुन्हा भेटणे हा लिखाणाचा एक महत्त्वाचा भाग असतो. मला इंगळे सरांनी बोलताना आठवतं, मला एकदा म्हटलं होतं की जर का कविता लिहिताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर वाचताना वाचणाऱ्याच्या डोळ्यात येईल. जर का अनुभव खोटा असेल, जर का अनुभव तीक्ष्ण नसेल, जर का अनुभव अवडंबराचा असेल. एक वाक्य मला इंगळे सरांचं फार, म्हणजे मी या सगळ्या वाक्यांनी कविता तासल्या आहेत, म्हणजे तासण्याचा प्रयत्न केला. अनेक कविता, म्हणजे अगदी जे बाळ तयार करायचं होतं शेवटचं, ते बाळ काय नाही घ्यायचं इथून सुरू झालं. अनेक कविता काढून टाकल्या, टाकून दिल्या. ह्याचं कारण एक होतं की जिथे अनुभव खोटा व्हायला लागला तिथून पुढे मी लिहिणं बंद केलं, लिहिणं किंवा ते काढून टाकण्याची इच्छा. आणि याच्यामध्ये ह्या सर्व गुरुजनांचेच हात आहेत, कारण की यांनी मला हे बळ दिलं की थांबून जा, जेव्हा नाही सुचत तेव्हा थांबा, जेव्हा नाही लिहायचं, खोटं लिहायचं तेव्हा थांबून जा. या सगळ्या घटना त्याच्यामध्ये घडत राहिल्या. कवितेने मला कवितेने मला काय दिलं तर मला कवितेने थांबायला शिकवलं, थांबून जगाकडे पाहायला शिकवलं. सगळंच आपलं नाही, सगळं आपल्याला मिळणार नाही, हे शिल्प एक प्रकारे अपूर्ण आहे आणि हे अपूर्ण राहील. आज या सगळ्यांनी माझा कविता संग्रह प्रकाशित केला, या सगळ्यांनी या सगळ्या कार्यक्रमास उपस्थिती लावली, याबद्दल मी तुमचे खरोखर आभार मानतो. कविता संग्रहाविषयी इतर लोक सगळे शांततेत बोलणार आहेत, मी कविता संग्रहाविषयी बोलणार नाही. मी एक कविता आहे.
एक कविता वाचून माझं मनोगत थांबवतो. त्याआधी मला सगळ्यांपैकी एक महत्त्वाची गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते. मला अनेकांना वारशाने काही गोष्टी मिळतात. मला वारशाने मित्र मिळालेले आहेत अनेक. आणि एक मला फार महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की इथे उपस्थित असलेल्या अनेकांचे माझे वडील मित्र होते आणि त्यांचाच मी तितकाच जवळचा मित्र आज आहे. ही एक फार विलक्षण गोष्ट माझ्या आयुष्यात घडलेली आहे. फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट आहे, ती सगळ्यांच्या आयुष्यात येऊ. अनेकदा असं झालं, माझे इथे उपस्थित असलेले मित्र आहेत, माझे शाळेमधले जे मी भारत विद्यालयामध्ये जिथे काम करतो तिथले माझे सगळे गुरुजन वर्ग आहेत, ज्यांनी कधी मित्रापेक्षा कमी मला मानलं नाही, सगळ्यांनी मित्रच मानलं. साहित्याशी वरचेवर रोज संबंध न येणारे माझे मित्र इथे उपस्थित आहेत की ज्यांना केवळ प्रेषितचा संग्रह आहे म्हणून आज इथे ते सगळे आलेले आहेत. या सगळ्यांनी हे आयुष्य अत्यंत सुकर, सुसह्य, आनंदी केलेलं आहे आणि त्या सगळ्यांचा परिपाक म्हणून हा एक काव्यसंग्रह आहे. याचं वाचक काय करायचं ते नक्कीच ठरवतील. पण या सर्व मित्रपरिवाराला वगळून मला आयुष्याची कुठलीही कल्पना करवत नाही किंवा करताही येणार नाही. आपण त्यांना मी धन्यवाद वगैरे म्हणणार नाही, पण हे सगळे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे लोक आहेत जे मला आजन्म पुरतील. एक कविता वाचून मी फक्त पुढे कार्यक्रमाला आपण हे करूया. कवितेचं शीर्षक आहे स्मरत राहिलो अस्तित्वाचं गाणं. काळाच्या वाऱ्यानं थंड झालेल्या आगीत जेव्हा शिलगावला वर्तमानातही वणवा. काळाच्या वाऱ्यानं थंड झालेल्या आगीनं जेव्हा शिलगावला वर्तमानातही वणवा. उगवत राहिले भीतीचे कोंब भविष्याच्या काळजीनं दडपली जेव्हा छाती. मी स्मरत राहिलो अस्तित्वाचं गाणं. भविष्याच्या काळजीनं दडपली जेव्हा छाती, स्मरत राहिलो अस्तित्वाचं गाणं. भिडत राहिलो साऱ्या कोलाहलाला, या अंधारात घसरत पडतही उभा राहिलो. या अंधारात घसरत पडतही उभा राहिलो. घाबरत घाबरत असेल कदाचित, पण कधीच सोडली नाही साथ जुन्या चुकांची. घाबरत घाबरत असेल कदाचित, पण कधीच सोडली नाही साथ जुन्या चुकांची. त्यांना कायम ताजं ठेवलं, आपल्याच म्हणून मनात बाळगल्या साऱ्या अवहेलनाही. आपल्याच म्हणून मनात बाळगल्या साऱ्या अवहेलनाही. सन्मानाच्या दिवसात अपमानाचे क्षणही आठवले तितक्याच आत्मीयतेने. सन्मानाच्या दिवसात अपमानाचे क्षणही आठवले तितक्याच आत्मीयतेने. विखारी शत्रूलाही क्षणभंगुरतेच्या तराजूत तोललं. विखारी शत्रूलाही क्षणभंगुरतेच्या तराजूत तोललं. प्रेमाची माणसंही शेवटपर्यंत कुठं टिकतात तशी. उरात गच्च भरून राहिला गोंधळ तेव्हा अर्थ लावत राहिलो प्रेमाने. सर्व प्रतिशोधांचे मुळीच काढू दिला नाही कुठल्याच क्षणाचा वचपा कुठल्याच वेळेला. मुळीच काढू दिला नाही कुठल्याच क्षणाचा वचपा कोणत्याच वेळेला. दिशा चुकत राहिल्या तरी प्रवास आपलाच समजला नेहमी. दिशा चुकत राहिल्या तरी प्रवास आपलाच समजला नेहमी. या जीवनाच्या सहलीत आपल्याही बाजूने दुर्बीण लावून बघितली आसपासची माणसं. या जीवनाच्या सहलीत आपल्याही बाजूने दुर्बीण लावून बघितली आसपासची माणसं. दुःखाची महाकाव्य मिळाली प्रत्येक मनामध्ये लपलेली. दुःखाची महाकाव्य मिळाली प्रत्येक मनामध्ये लपलेली. करुणेनं जवळ करावं, मायेनं जीव लावावा, प्रेमानं सांभाळ करावा, अशीच सापडत राहिली माणसं कायम. आपल्यासारखीच सुखाच्या शोधात दुःखी असलेली. करुणेनं जवळ करावं, मायेनं जीव लावावा, प्रेमानं सांभाळ करावा, अशीच सापडत राहिली माणसं कायम. आपल्यासारखीच सुखाच्या शोधात दुःखी असलेली. कुणातही काहीच फरक जाणवला नाही. कुणातही काहीच फरक जाणवला. प्रेषित सरांनी कविता वाचत राहावं आणि आपण ऐकत राहावं अशा प्रकारची एक भावमयता त्याच्या वाचनामध्येही पण आहे आणि अर्थातच कवितेमध्ये सुद्धा आहे. प्रेषितची कविता ही एक प्रकारचं अभिवाचन देणारी कविता आहे. एका कवितेमध्ये
प्रेषित सर म्हणतात, जपीन कल्पनांना तळहाताच्या फोडासारखं, उगाच वाहू देणार नाही तुझं माझं जगणं. एक वेळ कोरेच ठेवीन खंडीभर कागद, पण विकारी तडजोडीची वाळवी लागू देणार नाही या चिरेबंदी शिसवी पुरातन परंपरेला. नेटानं सजवत राहीन माझं तुटपुंज जगणं, लिहत राहीन तुझ्या माझ्या गोष्टी, कायम सांगत राहीन, असं अभिवचन देणारी ही प्रेषितची कविता आहे. खरं तर आता प्रेषितनी सांगितलं आहे की त्याच्या वडिलांचे जे मित्र आहेत त्यांच्यापैकी मी पण एक मित्र आहे. प्रदीप सिद्धभट्टी सर यांना प्रेषितची फार काळजी असायची आणि सातत्याने ती काळजी आमच्याजवळ ते सतत व्यक्त करत राहायचे. प्रेषित शाळेमध्ये नोकरीला लागला, नंतर त्याला ग्रँट मिळेल की नाही, पगार मिळेल की नाही, त्याचं लग्न होईल की नाही, अशा सगळ्या काळज्या ते सातत्याने त्या ठिकाणी व्यक्त करायचे. आज त्यांचं स्मरण नक्कीच केलं पाहिजे आणि आज हा कौतुकाचा प्रसंग नक्कीच त्यांच्यापर्यंत भावनांच्या माध्यमातून का होईना आपण पोहोचवला पाहिजे. रोज नवनवीन कपडे किंवा बूट घालणारा प्रेषित आम्ही आमच्या शाळेमध्ये पाहतो. त्याच्या कपड्यांचं आणि बुटांचं सातत्याने कौतुकही करतो. बुलेटवरून फिरणारा जो प्रेषित आहे त्याचं रांगडं रूप आम्ही सगळेजणं न्याहाळत असतो. परंतु कवितेतला प्रेषित मात्र खूपच वेगळा आहे. तो सुखदुःखांच्या हिंदोळ्यावर झुलणारा आहे. त्याची कविता अत्यंत आत्ममग्न आहे. ती कधी निराशेच्या गर्तेत सापडलेली दिसते, तर कधी आर्त होऊन या समष्टीला प्रार्थना करणारी अशी आशावादीसुद्धा प्रेषितची कविता आपल्याला त्या ठिकाणी उलगडत जाते. प्रेषितच्या कवितेवरती खूप सारं बोलता येऊ शकतं आणि मान्यवर मंडळी त्यावर नक्कीच प्रकाश टाकणार आहे. मी डॉक्टर गणेश गायकवाड साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतो. गणेश गायकवाड साहेबांबद्दल मी एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्यांनी या ठिकाणी आपलं कर्तृत्व, दातृत्व आणि सृजनत्व हे सिद्ध केलं आहे, मी त्यांना आमंत्रित करतो तुमच्यासाठी. प्रिय कविमित्र, प्रेषितच्या विस्मरणाच्या अरण्यात या कविता संग्रहाच्या अध्यक्षपदी विराजमान माझे मित्र रवींद्र इंगळे सर, ज्यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं, रमेश इंगळे सर, प्रमुख उपस्थितीमध्ये किंवा वाघ सर आणि सुंदर संचालन करणारे विनोद सर आणि प्रेषित आणि मी आपण सर्व उपस्थित सभागृहामध्ये देशमुख सर आहेत, कानाडजे सर आहेत, रविदादा आहे, किनोळकर सर आहेत, काळे सर आहेत, बाकी सर्व साहित्यिक मंडळी. कविता संग्रहाच्या प्रकाशनाला एवढी गर्दी खूप वर्षांनी बुलढाण्यात पाहतोय मी. मला खरं तर खूप आनंद होतोय मला. आणि विनोदनी आताच भाषणात सांगितलं सूत्रसंचालनामध्ये की स्टेजवर बसणारी सगळी मंडळी गंभीर माणसं आहेत. तर आमचा दोष नाही बरं गंभीर दिसणं, म्हणजे आम्ही कवितेकडे गंभीरतेने पाहतो हे आहे. पण तरीसुद्धा सर तुमच्या परवानगीने मी माझ्या वक्तव्याचा बास थोडा हलकाच ठेवणार आहे. कविता गंभीर आहेत, मला याची कल्पना आहे. हां, आणि मला हे सांगावंसं वाटतं सर की प्रेषितला एक फार चांगला सन्मानाचा पुरस्कार मिळाला, कविवर ग्रेस पुरस्कार. आणि मी मागच्या कार्यक्रमातसुद्धा म्हटलं होतं की ज्या काळामध्ये असे कवी आहेत की ज्यांना ग्रेसने मार्क देऊन मी पास करणार नाही, अशा कवीच्या काळामध्ये कविवर ग्रेसचा पुरस्कार प्रेषितला मिळतो, फार सन्मानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि पुस्तकाचं शीर्षक मला खूप आवडलं सर की विस्मरणाच्या अरण्यात. मला वाटते विस्मरण म्हणजे हरवणं आहे, विसरणं नाही आहे त्याच्या शीर्षकाचं, ते मला वाटलं. या पुस्तकाची दोन आणखी वैशिष्ट्य मला आढळतात सर. एक तर याचं जे अर्पण पत्रिका आहे ती वडिलांना अर्पण केली त्यांनी, बापाला. बाप शब्द फार भारी आहे. बाप असला म्हणजे आपण पुरा हलकं वाटतं. आणि विनोदने सांगितलं ती कविता, त्याच्या वडिलांसोबत त्याचं जे वागणं, त्याचं सगळं जे संवाद होता, या सुरुवातीच्या ज्या शीर्षकाच्या कवितामध्ये आहे सगळं त्यात येत आहे. तर मला असं वाटतं की एका ठिकाणी म्हटलंसुद्धा होतं मी की जो बच्चे अपने बाप से डरते हैं किसी के बाप से डरने की जरूरत नाही होती उनको. तर एकम त्याचं जीवन जे वडिलांच्या शिस्तीत त्यानं घालवलं, त्यातूनच्या कविता तो लिहित गेला, त्यांच्या कविता वाचत गेला वडिलांच्या. त्यामुळे एक गंभीरतेने पाहण्याची कवितेकडे त्याला सवय लागली. त्यानंतर याचं आणखी एक वैशिष्ट्य वाटतं सर पुस्तकाचं, याला प्रस्तावना नाही कवितेला. कविता लिहिल्यानंतर कवीला प्रस्तावनेची आवश्यकता लागत असेल तर प्रस्तावनाच लिहावी त्यानं, कविता लिहू नये त्यानं, असं माझं मत आहे.
कारण कसं मी कविता कशी लिहिली, का लिहिली, कशी प्रसवली सगळ्याचं कामच नाही. कविताच सांगते की या कवीला मी का निवडलं, असं माझं मत आहे. इतकं सुंदर कविता यामध्ये आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं की एक परंपरा आहे गझलमध्ये, संगीतिकेमध्ये दादा, गुरु शिष्याची परंपरा. मराठीमध्ये ती परंपरा खंडित होत गेली कुठं, पण प्रेषितनं ती खंडित होऊ दिली नाही. प्रेषितचे गुरु जे आहेत रमेश इंगळे सर, त्यांच्या निरीक्षणाखाली या कविता संग्रह आलेला आहे. त्यांची पाठराखण या पुस्तकाला आहे. त्यामुळं कवी सर म्हणतात ना, इंगळे सर, की कवीला आपली भाषा सापडणं फार आवश्यक आहे. ती भाषा मला वाटतं की प्रेषित सापडली या पुस्तकामध्ये. आणि यामध्ये की आपलं जे वेदना, वडिलांसोबत विरह, आणखी कोणीतरी एक निवर्तनात एक घटना यामध्ये आहे, सरांची बहीण वगैरे, सगळाच विवेचन यामध्ये आलेलं आहे. तर मला असं वाटतं की जेव्हा कवी आपलं दुःख इतक्या सुंदरतेने सहजतेने सांगतो, ते दुःखही लोकांना हवंसं वाटतं. मला एक शेर आठवतो फहिमी साहेबांचा. त्यांनी म्हटलेलं होतं की हम बताते है कि मसाला क्या है, समस्या काय आमची, हम बताते हैं कि मसाला क्या है, लोक कहते शेर अच्छा है. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे की आता कवी प्रेषितनं गंभीरतेने कविता वाचली, सगळ्याच कविताचा बाज गंभीर आहे, पण त्या वाचताना आपलं असं वाटतं की दुःख एवढं भरजरी असू शकतं. आणि मला असं वाटतं की प्रेषितची कविता ही त्याची आपबीती आहे, पण केव्हा ती जगभीती होऊन जाते हे त्याला सुद्धा कळलं नाही. यात इतकं सुंदर मला त्याचं कविता वाचताना वाचलं की त्याचं कौटुंबिक आहे, त्याचं सामाजिक जीवन आहे, त्याचं मैत्री जीवन आहे, त्यानं संघर्ष जो केला सगळ्या कविता संग्रहामध्ये येऊन गेलेला आहे. आणि सर, मी बऱ्याच वेळा आता मी म्हटलं गुरुशिष्याची परंपरेचा एक मला उल्लेख करावासा वाटतो इथे, की ही परंपरा कुठेतरी लोप पावत चालली असं वाटते मला वाटते. कारण कसं, माझ्याकडे जेव्हा कवी येतात काही मागणी म्हणजे मार्गदर्शन करायला, मी त्यांना सांगतो की तू देशमुख सरांना वाच, कानडे सरांना वाच, इंगळे सरांना वाच. तर मग पुस्तकं घेऊन, तुमची पुस्तकंसुद्धा दिली मी माझ्या काही मित्रांना, मातीचे पाय, निर्वाणीचा शब्द. त्यानंतर 2-3 महिन्यांनी कवी मित्र परत भेटले मला, आणि सर आम्हाला अशी कविता लिहिणं जमणार नाही बा. बट तशा कविता लिहायच्या नाही तुम्हाला, मग ते वाचा की काय चालू आहे कविता लिहिणं. कारण ज्ञानेश्वर वाचून ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर कोणी होत नाही, तुकारामाच्या कविता वाचून कोणी तुकाराम होत नाही आहे. फक्त या कविता तुम्ही वाचून तुम्हाला कळेल की कविता कुठे चाललेली आहे, तुम्ही कुठे घेऊन चाललाय. मी तर सांगतोय की तुम्ही यमकाच्या पिंजऱ्यामध्ये शब्दांचे पक्षीचे कोणता ना ते बंद करा आता, हे चुकीचं आहे तुमचं. हो, तर मला असं वाटतं की कवितेला गंभीरतेनं पाहणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे. माझा एखादा शिष्य येतो, मला उर्दू गझल दाखवतो, त्यात काही बहर कमी असतं, वजन नसतं, तर मग काय होतं, 1.5-2 महिने सगळी शांतता असते. मी समजतो यानं मला अनफ्रेंड केलं असं वाटतं मला वाटतं. हां, आणि लगेच 2-3 महिन्यानं लगेच पुस्तक घेऊन येतो, सर मेरी किताब का इजरा है आपके हस्ते करना है. और त्यात कवितेमध्ये काही वजन नाही, बहर नाही, मीटरमध्ये नाहीत. तर मला असं वाटतं की हा जो एक लवकर प्रसिद्धीवर येण्याचा जो हव्यास आहे नवकवींचा, त्याला कुठेतरी आवर घातली आवश्यक आहे. आणि त्यामुळंच प्रेषित हे पुस्तक इतक्या वर्षांनी येत आहे, इतकी निर्मितीची त्यानं जी खस्ता घेतल्या, जे प्रयत्न केले, त्याला खरं मोल आहे असं मला वाटतं. आणि मला मित्रांनो सांगावंसं वाटतं की उर्दू शायरीमध्ये गालिब फार मोठा शायर आहे सर. गालिबला गालिब बनवण्यामध्ये हाली त्यांच्या शागिरीचा फार मोठा हात आहे. गालिबच्या 1200 गझला होत्या, त्यानं त्या छाटून 60 गझला ठेवल्या फक्त. तेव्हा कुठे गालिब आपल्याला मुखोद्गत झालेला आहे. इतकं स्वतःच्या कवितांकडे कठोरपणे पाहणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि ते काम या विस्मरणाच्या अरण्यात यामध्ये यांनी केलेलं आहे. आणि दुसरं मला असं वाटतं की कवितेचा जो बाज आहे, गंभीरता, तर मला असं वाटतं की कबीर आहे, आपलं तुलसीदास आहे, किंवा साने गुरूंच्या कविता आहे, संत कवी सगळे, त्यांनी जे कारुण्य जे सांगितलं, तोच कारुण्याचा जो एक प्रभाव या कवितेवर मला वाटतो. आणि मला सांगावंसं वाटतं, कारुण्य म्हणजे रुदन नाही, रडणं नाही, यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे प्रेषितच्या कवितांमध्ये. आणि मला असं वाटतं की सगळ्या संतांनी आपलं दुःखच नाही, बाकी दुःखसुद्धा त्यांनी म्हणजे कवितेमध्ये मांडलं. तर ती भावना मला या पुस्तकांमध्ये वाटलेली जाणवली मला. माझा एक अनुभव सांगतो. उर्दूमध्ये एक परंपरा आहे सर, गिरह बांधणे, गाठ बांधणे. एखादा मिसरा द्यायचे उस्ताद लोक, आणि त्याला गाठ बांधायचा कवी. तर मागच्या वर्षी जेव्हा मी दुबईला गेलो, तर तो प्रसंग सांगावासा वाटतो मला सर. तर दुबईहून अबुधाबीला जाताना ज्या गाडीत बसलो मी, तर त्या विस्तीर्ण वाळवंटामध्ये दोन्ही साईडला झाडं लावणं चालू असतं, आणि त्यावरती कंटिन्यू पाणी मारतात तिथले लोक जे आहेत कर्मचारी. माझ्या ड्रायव्हरला म्हटलं मी की कितना सुंदर सजा रहे हो आप इस सहरा को. त्याने एक वाक्य म्हटलं, बोले सर कितनी भी पेड़ लगाओ सहरा सहरा होता है. हे वाक्य मला भावलं सर फार. म्हणजे आता उर्दूमध्ये एक अशी परंपरा आहे, याच्यावर तुम्ही एक गिरह बांधा, गाठ बांधा. तर मी बिलीव मी अबुधाबीपर्यंत त्या 1 घंट्याच्या प्रवासामध्ये ती गझल पूर्ण केली मी, की चाहे कितने पेड़ लगाओ सहरा सहरा होता है, फूलों जैसे चेहरे पर भी धूप का पहरा होता है. चाहे कितने पेड़ लगाओ सहरा सहरा होता है, फूलों जैसे चेहरों पर भी धूप का पहरा होता है. और नदियाँ दरिया झील समंदर उसके आगे बौने हैं. नदियाँ दरिया झील समंदर उसके आगे बौने हैं. अश्कों के सागर का पानी सबसे गहरा होता है. अश्कों के सागर का पानी सबसे गहरा होता है. और जाने किसने श्राप दिया है सियासत की हर कुर्सी को.
जाने किसने श्राप दिया है सियासत की हर कुर्सी को, इस पर जो भी बैठेगा वो फौरन बहरा होता है. तर ही परंपरा आहे सर. आणि मला असं वाटतं की प्रेषितनं आणि रमेश इंगळे सरांनी ती परंपरा कायम ठेवलेली आहे. गुरुचं जे लक्ष असतं, सरांनी हे पुस्तक प्रेषित सांगितलं की सरांनी अगदी कठोरपणे यातल्या ज्या कवितांमध्ये त्याचं जे अनुभव विश्व आहे कमी पडलं, त्याला असं वाटतं की आपण ओझं वाटतो शब्दांवरती, त्या कविता रद्द केल्या सरांनी आणि सुंदर कविता यामध्ये तयार झालेल्या आहेत. तर एक प्रेषितची कविता एकंदरीत मला असं वाटतं की ही मानवतावादाची पेरणी करणारी कविता आहे. एकंदरीत इतका विलक्षण भाव त्यामध्ये आहे. तर थांबण्याच्या आधी मला आवडलेली कविता वाचणं मला अगत्याचं वाटतं सर. ती कविता वाचतो आणि मी थांबतोय सर. आणि ही जी कविता आहे प्रेषितची, मला पश्चातानाची आठवण झाली त्यानं. इतकं प्रार्थनेचं रूप त्या कवितेला आहे. 57 नंबरच्या पेजवरती आहे ती की सांडू देऊ नकोस सृजनाचे क्षण काळाच्या मुठीतून, माझ्यापर्यंत आलेल्या प्रत्येक कल्पनेस विसावू दे मनाच्या सावलीत. भिरभुरू देऊ नकोस हे चित्त आर्थिक विवंचनेत, गाफील नको ठेवूस दगाबाज वेळांमध्ये. पाठमोराग उभा करू नकोस कुठल्याच अन्यायाच्या, निडर छातीने भिडू दे सगळ्या अमानवी शोषणाला. गुरफटून घेऊ दे माझं सारं अस्तित्व, कासवासारखी कठीण कर ही पाठ, सोसत राहू दे सगळे फटके टक्के टोनपे हसतमुखाने. उगाच कुठेतरी लुडबुडत ठेवू नको माझं जगणं, निरर्थक करू नकोस ही जगण्याची यात्रा. तशी तसोभरही इच्छा नाही तुला भेटण्याची, पण माझ्या माणसानं भेटायची कामना जिवंत ठेव माझ्यात. कोवळ्या प्रेमळ किरणांनी आजन्म सारवून ठेव माझ्या अबोलपणाचं माझघर. सुटू देऊ नकोस कधी बाण बाहेर, चुकून लावली प्रत्यंच्या तरीही. हळूहळू कमी कर मला साऱ्यांच्या स्मृतीमधून, मांजरीच्या पावलाने निघून जाऊ दे. माझ्यानंतरही हे सगळं उरणार आहे कायम, असण्या नसण्याने फरक पडणार नाही. तरीही ही निर्मितीची इच्छा सांभाळ तळहाताच्या फोडासारखी, अशीच वाहून जाऊ देऊ नकोस. सुंदर कविता आहे. आणि हा प्रत्येक कवीचा अनुभव असतो. प्रत्येक कवीच्या निर्मितीमध्ये त्याच्या परिवाराचा महत्त्वाचा वेळ देतो आहे कवी. इथे प्रेषितच्या आई आहेत, त्याच्या मिसेस आहेत, लहान बाळ आहे, या सर्वांचा वेळ घेतल्यानंतर कवीनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि आज मी प्रमुख अतिथी इथे आहे. मी असा अनुभव केला सर की कुठल्याही कवीच्या निर्मितीवर जर तुम्ही प्रेम केलं तर कवी तुमच्या प्रेम करायला लागतो आहे. साहित्याच्या बाबतीत बरं फक्त असा माझा अनुभव आहे. तर त्याला माझं पान मी तुमच्यात बसून आनंद घेऊ शकलो असतो, पण त्यांनी ह्या कविता वाचल्या, मी त्याला कळवलं माझ्या भावना, त्याला माझ्याविषयी एक आदरभाव निर्माण झाला आणि हा सन्मान मला त्यांनी दिला इथे की प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं इथे. तर मी तुझं आभारी मानतो प्रेषित, आणि मला व्यक्त संधी दिल्याबद्दल. आणि मला असं वाटतं की प्रेषितचं भविष्य फार उज्ज्वल आहे कवितेमध्ये, कारण ही सुरुवात आहे. एक शेर आहे तो की मैं उन्हें अभी से बेवफा कैसे कहूँ, मंदिलों की बात है रास्ते में क्या कहूँ. तर उज्ज्वल भविष्य आहे. खूप छान लिहिणार आहे तो. माझ्या शुभेच्छा त्याला, आणि मला संधी दिल्याबद्दल मी थांबतो. धन्यवाद सर. रसिक मित्रांनो, एखाद्या शाळेचं एखादं स्नेहसंमेलन असतं आणि त्या स्नेहसंमेलनामध्ये एखादा विद्यार्थी, एखादा मुलगा त्या ठिकाणी फार चांगला परफॉर्मन्स करतो आणि तो परफॉर्मन्स पाहण्यासाठी त्याचे पालक त्या ठिकाणी त्या सभागृहामध्ये उपस्थित असतात. आणि परफॉर्मन्स झाल्याच्या नंतर सगळेच लोक त्या ठिकाणी टाळ्या वाजवून त्या मुलाचं अभिनंदन करतात, कौतुक करतात. आणि त्यावेळी त्या सभागृहामध्ये बसलेले जे पालक असतात ते बाजूच्याच्या कानामध्ये कुजबुजतात की हा जो मुलगा आहे ना, हा माझा मुलगा आहे. मला वाटतं हा प्रकाशन समारंभ होताना हा माझा मुलगा आहे आणि माझ्या शुभहस्ते हे प्रकाशन होतं आहे याची आठवण ज्यांनी मला करून दिली अशा रमेश इंगळे सरांना मी आमंत्रित करणार आहे. परंतु त्यापूर्वी थोडंसं त्यांच्याविषयी बोललं पाहिजे. रसिक मित्रांनो, आचार, विचार आणि व्यवहार यामध्ये जेव्हा एकसूत्रता असते, अशी एकसूत्रता असणारी माणसं समाजामध्ये नेहमीच त्या ठिकाणी श्रेष्ठ माणसं म्हणून ओळखली जातात. ज्यांचं हृदय ममता, वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा आणि इतरांचं अस्तित्व साकार झालं पाहिजे यासाठी जीव ओतणारी माणसं असतात. अशा माणसांपैकी रमेश इंगळे सर असल्याचं मला या ठिकाणी जाणवतं, जे आपल्या कर्तव्याप्रतीही प्रामाणिक आहेत. सृजनत्व त्यांचा प्राण आहे आणि त्यांचं जगणं हा त्यांच्या लेखनाचा आत्मा आहे असं मला वाटतं. कारण त्यांची सगळी पुस्तकं जर आपण पाहिली तर त्या पुस्तकातून आपल्याला हे सातत्याने जाणवतं. नाही तर बऱ्याच वेळा लिहिताना
जो कृतकपणा लेखनामध्ये असतो तो त्यांच्या लेखनामध्ये जाणवत नाही. मग तुम्ही दाखल कारीज घ्या, निशाणा डावा अंगठा घ्या, किंवा आता अलीकडे यातायात नावाची त्यांची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. हे सगळं जे जगणं आहे ते जगणं त्यांनी त्या ठिकाणी खूपच चांगल्या पद्धतीने साकारलेलं आहे. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. कवितेचं आणि प्रेषितचं दोघांचंही पालकत्व ज्यांच्या ठिकाणी आहे त्या गुरुचा आशीर्वाद देण्यासाठी मी रमेश इंगळे सरांना पाचारण करतो. विस्मरणाच्या अरण्यात या प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी उगाचच गुरु शिष्याचं नातं लावून त्याला तुम्ही माझ्यापेक्षा छोटा करता आहात, तसं काही नाही आहे. एका अत्यंत अस्सल कवीच्या प्रकाशनात समारंभाचे अध्यक्ष माझे मित्र रवींद्र इंगळे चावडेकर. प्रेषितविषयी, प्रेषितच्या कवितांविषयी खुसखुशीत पण गंभीरपणे ज्यांनी आत्ताच आपल्या भावना व्यक्त केल्या ते आमचे आदरणीय बंधुतुल्य स्नेही डॉक्टर गणेश गायकवाड, डॉक्टर किसन वाघ सर, प्रेषित आहेच. प्रेषितची आई या ठिकाणी आहे, आमच्या वहिनी श्रीमती सिद्धभट्टी वहिनी. त्याची सौभाग्यवती आहे, त्याचा मुलगा मला वाटतं कबीर आहे, संकेत आहे, सगळं सिद्धभट्टी परिवार. आणि या सगळ्या परिवारावर प्रेम करणारे आपण सर्व. मला थोडी शंका आहे, या ठिकाणी 3 प्रकारचे लोक मला दिसत आहेत. एक प्रेषितवर प्रेम करणारे, 2 कवितेवर प्रेम करणारे, आणि 3 कवितेवर आणि प्रेषितवरही प्रेम करणारे. आणि खूप चांगली घटना, खूप चांगला प्रसंग आहे. इतक्या गंभीरपणे आपल्या जवळच्या माणसावर प्रेम करणारे आपण त्याच्या कवितेसाठी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि मला तुम्हाला सांगायला बिलकुल मनातून काहीही खंत खेद वाटत नाही की त्याच्या संग्रहाचं प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं. हा मला सुद्धा माझा सन्मान वाटतो. याचं महत्त्वाचं कारण हे आहे की त्याला अगदीच लहान होतो तेव्हापासून आम्ही बघत होतो. माझ्या मुलाच्या आणि त्याच्या वयामध्ये फारसं अंतर नाही. त्यानं जे सांगितलं ते खरंच आहे की त्याच्या वडिलांचे मित्र हे आता आज त्याचे मित्र आहेत. खरं म्हणजे त्याला याची कल्पना नसेल की आम्हाला प्रदीपकडून ज्या अपेक्षा होत्या त्या तू पूर्ण करतोयस, याचा जो आनंद या ठिकाणी होतोय ती व्यक्त करण्याची ही वेळ. कारण प्रदीप आणि आम्ही सर्व आम्ही अगदी एकेरीच बोलत होतो, त्यामुळे उगाचच काही इथंसुद्धा एकेरी उल्लेख प्रदीपचा करण्यामध्ये आम्हाला काहीही वाटणार नाही. रवी सर त्याचा BEdचा क्लासमेट होता, तो माझ्यापेक्षा वयानं मोठा असेल पण आमचा एकेरी उल्लेख आम्ही सतत करतो. त्याच्यामुळं प्रदीपच्या आमच्या चर्चा, कवितेविषयीचं त्याचं आकलन, त्याची एकूण परखड अशी भूमिका साहित्याविषयीची, जगण्याविषयीची, माणसांविषयीची ही सतत त्याच्या बोलण्यामध्ये असायची. आणि हे सगळं तो इतक्या गंभीरपणे करत असताना त्यानं भरपूर लिहावं असं आम्हाला कायम वाटायचं. किमान त्यानं गंभीरपणे जगण्याकडं पाहिलं, कुटुंबाकडं पाहिलं, संसाराकडं पाहिलं, पण साहित्याकडं पाहिलं नाही, अशी माझी त्याच्याविषयीची तक्रार तेव्हाही होती आणि ती आजसुद्धा आहे. माणूस व्यवहारामध्ये आणि संसारामध्ये जर वाहवत गेला तर कविता त्याच्यापासून दूर जाते, कवितासुद्धा वाहवत जाते. कवितेचं सगळ्यात महत्त्वाचं तिचं म्हणणं असतं की एकतर मी नाहीतर बाकी सगळे. चालणार नाही की मला हे पण ते पण तू पण नाही. कविता ही तुमच्या जगण्याचं कारण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ती तुम्हाला गंभीरपणे लिहिताच येत नाही. आणि प्रत्येक कवीची इच्छा असते
की मी गंभीरपणे कविता लिहावी, मला कविता लिहायची गंभीरपणे, पण अनेकदा त्याला मग कवितेपेक्षा जगण्यातले प्रश्नच गंभीर वाटायला लागतात. आणि मग त्याला असं वाटतं की कविता नाही लिहिली चालते, मला हा प्रश्न पहिले सोडवला पाहिजे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. गोची द्वंद्व हे तेच असतं, पेच तेच असतात. परंतु या सगळ्या पेचांसह, या सगळ्या द्वंद्वांसह आपण जगत असतो. आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन कवितेचंच बोट ज्याला धरता येतं तोच चांगला कवी होऊ शकतो. सगळे प्रश्न आहेत, सगळं दुःख आहेत, सगळ्या चिंता आहेत, विवंचन आहेत, जगण्याला वेढून असलेल्या सगळ्या बिकट प्रसंगातून, संकटातून, क्षणातून वेळ काढून मला कवितेजवळ जायचं असतं. आणि ती जी वेळ असते ती फक्त त्या दोघांचीच असते, ती दोघांचीच असते. आज या ठिकाणी आपण हा सगळा प्रसंग साजरा करतो, पण यातल्या एका एका ओळीसाठी प्रेषितनं काय काय भोगलेलं असतं, सोचलेलं असतं, भाषेचा, अनुभवाचा जो विचार केलेला असतो तो कोणत्या पातळीवर केलेला असतो याचं दुःख हे फक्त त्यालाच माहीत असतं, ते कवीलाच माहीत असतं. कविता ही गोष्टच अशी आहे किंवा साहित्य ही गोष्टच अशी आहे की जी गोष्ट प्रत्यक्ष आयुष्यामध्ये आपल्याला आवडत नाही ती साहित्यामध्ये आवडायला लागते. दुःख कोणाला हवंसं वाटतं, कोणाला हवंसं वाटतं दुःख. सतत आपण दुःख दूर होईल, दुःखाचं निराकरण होईल, दुःख आपल्या आयुष्यात येणार नाही याचाच प्रयत्न करत असतो. परंतु कधी तुम्ही बघा, तुम्हाला आनंदाची कविता चांगली वाटणार नाही, तुम्हाला दुःखाचीच कविता चांगली वाटणार. कारण दुःखाची कविता ही अत्यंत आतून आलेली असते. त्या दुःखाच्या भावनेला, जाणीवेला तुमच्या जगण्याचा, त्या कवीच्या जगण्याचा प्रत्यक्ष असा संबंध असतो. त्यातून अक्षरशः पिळून, त्याचं काळीच पिळून तो शब्द आलेला असतो. आणि म्हणून कवितेमध्ये कुरूप गोष्टसुद्धा ही सुरूप होऊन येत असते. जगण्यातलं जे काही कुरूप असेल ते कवी पचवतो, आपल्या आत रिचवतो आणि त्यातून असा एक अर्क पिळून बाहेर काढतो की तो शब्दांमध्ये काव्यात्मक रूपात मांडल्यानंतर सुंदर होऊन प्रगटतो. आणि म्हणून कविता मृत्यूविषयीची असली तरी आपण म्हणतो वा काय सुंदर. मरणाला कधी वा म्हटलंय आपण? पण प्रेषितनं त्याच्या वडिलांवर लिहिलेल्या या संग्रहातल्या कविता जरूर वाचा. त्या कविता वाचल्यानंतर व्यक्तिगत लौकिक जीवनातलं दुःख आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पचवलेलं आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या घटना येतात, होतात, त्यातून आपण जातोच. म्हणून काही सगळ्यांनाच कविता लिहिता येते असं नाही, म्हणून काही प्रत्येक कवीलासुद्धा कविता लिहिता येते असं नाही. मी त्याच्या वडिलांविषयीच्या कविता युगवाणीच्या अंकात छापून आल्यानंतर त्याला सहज मेसेज केला की ह्या कविता खूप सुंदर आहेत, हे तुला कळवायची सुद्धा मला हिंमत होत नाही. याचं कारण असं आहे की तुला परत त्या दुःखामध्ये जावं लागेल. म्हणजे माझी प्रतिक्रिया जरी चांगली असली तरी तुला ते आठवेल, वडिलांची आठवण होईल. आणि त्यासाठी मला ही तू खूप सुंदर कविता लिहिली असं म्हणवत नाही आहे, परंतु कळवावंसं वाटलं म्हणून मी तुला हा मेसेज टाकलेला आहे. यातलं जे हे आहे की कोणत्या पातळींवर कोणता कवी कशा पद्धतीनं जगण्याचा विचार करतो. म्हणजे मग त्याला की सहज वडिलांच्या मृत्यूवरची कविता लिहिली असेल असं नाही. तो ज्या सगळ्या याच्यातून गेला ते जर समजून घेतलं त्या ओळीत आपल्याला ते दिसतं. दुर्दैवानं आमचे सुद्धा वडील गेले साधारण फेब्रुवारीपर्यंत, पण मला अजून वडिलांच्या मृत्यूवर एक ओळसुद्धा लिहिता आलेली नाही. ठरवून काहीच नसतं की चला आता आपण लिहूया असं नसतं. त्याच्यामुळे ठरवून लिहिलेल्या कविता नाहीत, आणि जो कवी ठरवून लिहितो तो कवीच नसतो. ही सरळ साधी कवितेची अट आहे. मित्रो, हा जो संग्रह आहे या संग्रहाच्या विस्मरणाच्या अरण्यात हे माझं अक्षर आहे. ओके, हे पाठराखण माझी आहे, म्हणजे हा ब्लर म्हणतो आपण, हे मी दिलेलं आहे. त्याच्या खाली माझं नाव नाही, ते तुम्ही कंसात वाचून घ्यायचं. फक्त प्रेषित प्रदीप सिद्धवट्टी हे नाव सोडलं तर हा संग्रहावर माझा जितका हक्क आहे तो प्रेषित इतकाच आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो.
कार्यक्रम सुरू झाल्यापासून सगळेजण म्हणता येतात ते गंभीरपणे हे सगळ्या गोष्टी घडतात, ते गंभीरच घडणार आहेत. मी प्रेषितनं सर तुमच्या हस्ते प्रकाशन करायचं असं म्हटल्यानंतर नाही म्हणण्याची ताकद माझ्यात येऊ शकत नाही. अर्थात प्रेषितसाठी इतर अनेकांना मी अनेकदा नकार दिलेला आहे. कवितेवर मी कवीचं मनस्वी प्रेम बघतो. मला असं वाटतं की नाही, हा सच्चेपणाने कविता लिहितो आहे. आणि तेव्हा जर तो म्हणेल की सर तुमच्या हस्ते प्रकाशन करा तर मी नक्कीच येईल. पण जोपर्यंत मी नकार देईल तोपर्यंत कवीला समजायचं की आपल्याला अजून याची गरज आहे. यातला विनोदाचा भाग जाऊ द्या. सांगायचा मुद्दा हा की प्रस्तावना लिहिणं, ब्लर्ब लिहिणं हे आमची कामं नाहीत, कवीची कामं नाही, लेखकाची कामं नाहीत. ती ज्याची त्याची गोष्ट असते. म्हणजे मोठ्या लेखकाची प्रस्तावना घेऊन त्या लेखकानं शिफारस केली म्हणजे कविता लहान मोठी होत नाही. एखाद्या मोठ्या लेखकानं प्रस्तावनेमध्ये लिहिलं की अशा पद्धतीची अत्यंत विश्वजाणीव निर्माण करणारी ही कविता मराठी साहित्यामध्ये दुर्मिळ आहे, आतापर्यंत अशा पद्धतीची कोणतीच कविता निर्माण झाली नाही, असं वाक्य लिहिलं म्हणजे झाली का ही कविता विश्वजाणीव? त्या सगळ्या शब्दांना अत्यंत खोल असा अर्थ असतो. त्याच्यामुळं आत प्रस्तावनेतले शब्द किंवा मजकुरातले हे जे सगळे शब्द आहेत हे प्रेमाखातर लिहिलेले शब्द असतात. आपल्या कवितेबाहेरच्या हितसंबंधातून निर्माण झालेले ते शब्द असतात. ते शब्द कवितेपेक्षा व्यक्तीचंच गुणगान करणारे अधिक असतात आणि म्हणून त्या शब्दांना तितकासा अर्थ नसतो. आणि म्हणून मी ब्लर्ब लिहिणे किंवा प्रस्तावना लिहिणे या गोष्टीला जो सतत नकार देत असतो त्याच्यामागचं हे कारण असतं की खोटं लिहावं लागतं. आणि मुळामध्ये जे चांगलं नाही त्याला चांगलं म्हणायचं कसं? अरे का म्हणायचं? मी कवीला तोंडावर सांगू शकतो की हे चांगलं नाही आणि त्याची इच्छा असेल, त्याला बरं वाटेल, काय वाटेल ते त्याचा प्रश्न असतो. पण कवितेच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची प्रतारणा जगण्याच्या, लिहिण्याच्या, वाचण्याच्या कोणत्याच पातळीवर माझ्याकडून शक्य नाही. आणि मला असं वाटतं या ठिकाणी बरेच तुम्ही सर्व लोक त्याच विचाराचे आहात, ज्यांना असं वाटतं की अजूनसुद्धा आपण कवितेचा विचार केला पाहिजे, कविता गंभीरपणे वाचली पाहिजे. आपली कविता समजून घेण्याची जी पायरी आहे ती पायरी थोडी वरची झाली पाहिजे, असं ज्यांना वाटतं त्यांनी चिंतन करावं, अभ्यास करावा, समग्रपणे कविता वाचावी, कविता समजून घ्यायचा प्रयत्न करावा. आपोआप कवितेविषयी एक प्रकारचं गंभीर असं तत्त्व तुमच्या जगण्यामध्ये निर्माण होऊ शकतं. आता हे मीच लिहिलेलं असल्यामुळं मी वाचायला हरकत नाही. कवितांची शीर्षके वेगवेगळी असली तरी कवितांमधून कवी आपल्या व्यक्तित्वाचे अंश मिसळवत आपल्या चरित्राचीच मांडामांड करीत असतो. आत्मनिष्ठ कवींच्या कवितेत या मांडामांडीचे स्पष्ट प्रतिबिंब उमटलेले दिसते. प्रेषित सद्यभट्टी या कवीची कविता या जातकुळीतली आहे. मूल्य शिक्षणाचे धडे आठवत करुणेच्या शाईने काळजावर प्रामाणिकपणाचे काव्य गिरवत राहण्याचे स्वप्न बघणारा हा कवी जगताना आलेल्या अप्रिय आणि अटळ अनुभवांना नितळ आणि पारदर्शक करून काव्यात्म रूप देण्याची क्षमता बाळगतो. वाट्यास आलेले दुःख समंजसपणे भोगण्याची, आतले विकार पचवून निर्विकार होण्याची आणि संपूर्ण चराचराकडे निर्लेपपणाने बघण्याची कवीची वृत्ती या कवितांमधून सतत जाणवते. हा कवी बऱ्याचदा प्रार्थनेच्या स्वरात बोलतो. प्रार्थनेला कारुण्याचे उपजतच अधिष्ठान असते. कवीच्या शुद्ध निष्कलंक व्यक्तित्वातले सत्व आशय आणि भाषेत मिसळते आणि भावना, संवेदना अर्थव्याकुळ होऊन अवतरतात. अर्थातच अभिव्यक्तीची ही वाट सोपी नसते. प्रेषित सिद्धभट्टीच्या कवितेचा प्रवास या अवघड वाटेने, दिशेने होताना जाणवतो. या संग्रहाच्या निमित्ताने हा कवी मराठी कवितेच्या प्रांतात आपले आश्वासक, दमदार पाऊल ठेवत आहे. आणि
यातला एक सुद्धा शब्द खोटा नाही. यातला एक सुद्धा शब्द खोटा नाही. कारण मी आधीच सांगितलं की मला खोटं लिहायची गरज नाही. कारण मी त्याला त्याच्या पहिल्या कवितेपासून ओळखतो आणि आपल्या जिल्ह्यामध्ये गंभीरपणे उद्याच्या मराठी कवितेचं प्रतिनिधित्व करण्याची क्षमता जर कोणत्या तरुण कवीमध्ये असेल तर ती प्रेषित सिद्धवटी. याचं महत्त्वाचं एक कारण सांगतो की इतक्या कमी वयामध्ये इतकी प्रगल्भ समज या अपवादानं आढळते. आयुष्यभर कविता लिहिणाऱ्यांना सुद्धा आयुष्याच्या शेवटच्या उत्तरार्धातल्या टोकावर सुद्धा प्रगल्भ होता येत नाही. जगण्यात प्रगल्भता नसते, विचारात प्रगल्भता नसते, एकूण तुमच्या व्यवहारात प्रगल्भता नसते. त्याच्यामुळं फक्त वय वाढत राहतं, माणसं मात्र लहानच राहतात. आणि हे आपण सतत बघत असतो, सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं. वयानं प्रगल्भता येते या समजात कुणीही असू नये. प्रगल्भतेचा आणि वयाचा संबंध हा सापेक्ष असतो. मुळामध्ये प्रेषितसारखा तरुण कवी ज्या पद्धतीची प्रगल्भ जाणीव या संग्रहामधून व्यक्त करतो ती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रगल्भपणासाठी वयापेक्षा इतरच गोष्टींची गरज असते. काय असतं, इतर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? मित्रो, मी यातच म्हटलंय की कवितेमध्ये कवी आपल्या व्यक्तित्वाचे अंश मिसळत आपल्या चरित्राची मांडामांड करतो. याचा अर्थ असा की कवीची कविता ही त्याच्या चरित्राचा छोटा मोठा तुकडा असते आणि त्या तुकड्यांमधून कवी त्याला आलेला अनुभव, त्याला जगताना त्यानं ज्या पद्धतीचे भोगलेले भोग असतात त्या सगळ्या गोष्टींचा एक जो जीवनविषयक सत्याच्या जवळ जाणारा जो अर्क असतो तो त्यातून मांडण्याचा तो प्रयत्न करतो की मला जीवन असं कळालं आहे आणि मी ते प्रतिमेच्या पातळीवर, भाषेच्या पातळीवर अशा पद्धतीनं व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्या प्रत्येक शब्दाला त्याचं जगणं चिकटलेलं आहे आणि त्याच्या जगण्यातून ती ओळ आलेली आहे. आणि त्या अर्थानं आपल्याला कोणत्याही कवीचं चरित्र हे त्याच्या कवितेमध्ये शोधता येतं. म्हणजे काय की मी नेहमी बऱ्याचदा कवितेविषयी जेव्हा बोललो असेल तेव्हा ही गोष्ट नेहमी सांगतो की तुमच्या जगण्यात प्रॉब्लेम असेल तर तुमच्या कवितेत प्रॉब्लेम येतो. तुम्ही खोटं जगत असाल तर तुम्ही खरी कविता लिहू शकत नाही. तुम्ही भ्रष्ट असाल तर तुमची कवितासुद्धा भ्रष्ट असेल. तुमच्या जगण्यातला शुद्ध निष्कलंक जो भाव असतो तो भाव येतानाच त्या शब्दांना बिलगून येतो. हे इतकं सोपं आहे की मी प्रामाणिकपणे जगेन, मी शुद्ध चारित्र्यानं जगेन तेव्हा मी शुद्ध विचार करीन. तुम्ही म्हणाल मी काहीही करीन आणि कविता चांगली लिहील. प्रयत्न करू शकशील, काहीही करून चांगली कविता लिहिण्याचा प्रयत्न करू शकशील, पण ती कविता तुला लिहिता येणार नाही. कारण चांगली कविता लिहिण्याची पूर्ववट चांगला माणूस असणं ही आहे. चांगली कविता लिहिण्याची पूर्ववट ही चांगला माणूस असणं ही आहे आणि चांगला माणूस हाच चांगली कविता लिहू शकेल. याचा अर्थ सगळ्यात चांगल्या माणसांना चांगली कविता लिहिता येते असा नाही. म्हणजे अनेकांना असं वाटेल मी तर चांगला माणूस आहे, मला हे लिहिता येतं वाटतं. तर त्यातला शाब्दिक श्लेष जाऊ द्या. चांगल्या माणसाला कडून चांगली कविता लिहून येण्याची शक्यता असते, पण त्याला चांगली कविता लिहिता येणार नाही. याचं कारण असं की त्याला त्या जाणीवेशिवाय, शुद्ध आणि सात्विक जाणीवेशिवाय सुद्धा कविता लिहायला अजून काही गोष्टी लागतात. पण नुसतं चांगलं असणं असं नाही आहे, त्यात इतर सुद्धा अनेक गोष्टी असतात की त्या सगळ्या गोष्टींचं अतिशय वेगळ्या पद्धतीचं तयार झालेलं असं व्यामिश्र जे रसायन असतं ते रसायन ते सगळं घडवून आणतं, त्यातून ते सगळं घडून येतं. चांगल्या माणसाला आपण असं म्हणू की तो निदान त्याला
दिशेनं जाण्याच्या प्रयत्नात असतो किंवा त्याला ते शक्य आहे ते त्याच्याकडून शक्य होऊ शकेल, म्हणजे तेवढ्या अपेक्षा त्याच्याकडून ठेवता येईल. परंतु त्यासोबत त्याला जे काही करायचं असतं ते सुद्धा त्याला तितक्याच गंभीरपणे करता आलं पाहिजे. मग त्यात काय असतं? त्यात मुळामध्ये तुमचं वाचन, तुमचं चिंतन, तुमचं मनन, तुमचा कवितेचा अभ्यास, तुम्ही कवितेची जी संपूर्ण जी परंपरा आहे आपली ती परंपरा समजून घेणं, आपल्या मराठी भाषेचा कवितेचा इतिहास समजून घेणं, त्यातले सगळे कवी वाचणं, ते सगळे कवी नुसते वाचणं नाही तर वाचून पचवणं, जिरवणं, त्यातून पुन्हा बाहेर येणं, आणि हे सगळं करता करता भाषेमध्ये आपली स्वतःची भाषा शोधणं. मराठी भाषा आपली भाषा, आपण सगळेजण भाषा बोलतो, परंतु भाषा ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी एकाच वेळी सगळ्यांची असतानाच आपली प्रत्येकाची सुद्धा असते. भाषा सगळ्यांची आहे आपली भाषा, परंतु माझी भाषा, कवीची भाषा ही वेगळी असते, आणि ती कवीची भाषा कवीला भाषेमधूनच कोरून काढायची असते, कोरून काढावी लागते. कवीला ती भाषा भाषेतून कोरून काढायची असते. मग हे जे भाषेतून भाषा घडवणं, भाषेतून भाषा कोरीव काढून आपल्या कवितेचं शिल्प निर्माण करणं, ही गोष्ट फक्त चांगला माणूस असून जमेल का? नाही जमणार. त्याकरता खूप सायास, खूप प्रयत्न आणि खूप अभ्यास आवश्यक असतो. तो अभ्यास आपल्या सगळ्यांना शक्य नसतो. ज्यांना तो शक्य असतो ते त्या पद्धतीचा प्रयत्न करतात. म्हणून कविता ही सतत चालणारी गोष्ट आहे. चांगली कविता लिहिण्याची क्षमता ही सतत पुढं पुढं जाणारी गोष्ट असते. म्हणजे मराठीमध्ये खूप कवी, मोठे कवीसुद्धा असं म्हणतात की माझ्या हातून अजूनसुद्धा चांगली कविता लिहून झालेली. आयुष्याच्या या टप्प्यावर मला असं वाटत नाही की मी काहीतरी ठोस काम मराठी कवितेमध्ये केलेलं आहे किंवा माझ्या हातून अशी कविता लिहून झालेली आहे. सतत कवीला अतृप्त राहणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. कवी का संतुष्ट झाला आणि त्याला जर असं वाटलं की आता माझा संग्रह आला, आता मला पुरस्कार मिळाला, मला आता अजून पुरस्कार मिळतील, आता सगळे लोक माझं कौतुक करतील, या वाङ्मयबाह्य, साहित्यबाह्य गोष्टीमध्ये कवीनं आपलं लक्ष गुंतवू नये. त्या गोष्टी निर्मितीच्या आड येणाऱ्या असतात, निर्मितीला बाधा आणणाऱ्या असतात. त्या गोष्टींनाच बाजूला टाळून कवीनं सतत पुढं जायचं असतं. आणि या ठिकाणी मी अजून जाणीवपूर्वक, तुम्ही शांतपणे ऐकतात म्हणून बोलतो या, तुम्ही थोडी जरी गडबड केली तरी मग माझा तोल जाऊ शकतो, मी बसू शकतो खाली. पिढ्यांमध्ये एकाच काळामध्ये 3 पिढ्यांचे कवी कविता लिहित असतात आणि त्यांचा जो कालखंड असतो साधारणतः 25 ते 30 वर्षाची एक पिढी आपण धरली तर लक्षात येईल तुमच्या की 3 पिढ्या एका काळात कविता लिहित असतात आणि त्या सगळ्या ज्या पिढ्या कविता लिहित असतात त्या एका काळात लिहित असून सुद्धा ते 3 कवी वेगवेगळ्या पद्धतीची कविता लिहित असतात. म्हणजे काय की आजोबा आहेत, वडील आहेत आणि मुलगा आहे, तिघंजणं सारखा विचार कसे करतील? बरोबर आहे. म्हणजे तिघंजणं सारखा विचार करू शकत नाही. तिघांची घडण सारखी झालेली नाही, कारण त्यांच्या विचारांवर, त्यांच्या घडणीवर, त्यांच्या एकूणच जगण्यावर त्या त्या काळाचा प्रभाव असतो आणि मग त्या काळाच्या प्रभावासह तो कवी त्याच्या भाषेचा, त्याच्या निर्मितीचा विचार करतो. त्याच्यामुळं आजोबाची कविता, वडिलांची कविता आणि मुलाची कविता निश्चितपणे भिन्न असेल. परंतु काही वेळा या गोष्टीला अपवादसुद्धा घडतात. मुलाला जे कळत नाही या काळाबद्दल तर ते आजोबाला कळू शकतं, वडिलांना कळत नाही ते मुलाला कळू शकतं. ही सगळी अतिशय वेगळ्या प्रकारची गुंतागुंत असते आणि ही गुंतागुंत व्यक्तिगणित बदलत जाते. प्रत्येक कवी कशा पद्धतीनं किंवा प्रत्येक व्यक्ती कशा पद्धतीने विचार करते यावर ते अवलंबून असतं आणि म्हणून वयाचा आणि समकालाचा सुद्धा तसा संबंध नसतो. एखादी वयस्कर व्यक्ती समकालीन असू शकते, पण त्याच काळातली तरुण व्यक्ती ही विचारानं, भावनानं मागं सुद्धा जाणारी असू शकते. त्याच्यामुळं समकाल आणि व्यक्तीचं वय, व्यक्तीचं जगणं ह्या सगळ्या गोष्टींची सुद्धा गुंतागुंत खूप वेगळी असते आणि प्रत्येक कवी, प्रत्येक लेखक काळाचा अपत्य असतो. तो काळ आपल्या लेखणीमधून, आपल्या निर्मितीमधून मांडतो
आणि त्या काळाचं म्हणून जे काही एक दस्तऐवजीकरण करणं असतं, एक अधोरेखन करणं असतं, तो आपल्या पद्धतीनं करत असतो. त्याच्यामुळं प्रत्येक कवीची, प्रत्येक लेखाची निर्मिती ही वेगळी असते आणि त्याचीच असते. म्हणून कोणत्याही कवीनं कुणाची स्पर्धा करण्याच्या भानगडीत पडू नये या मताचा मी आहे. बऱ्याचदा असं होतं की अरे मला तशी कविता लिहिता यायला पाहिजे, तुला कशाला काय लिहिता येईल, तुला तुझीच कविता लिहिता येईल ना तू त्याच्यासारखी कविता लिहायच्या भानगडीत पडू नये. पण आपली समज कमी असली की अशा प्रॉब्लेम होतात की काय लिहिलं यार तू, मला असं लिहिता यायला पाहिजे, तुला नाही लिहिता येणार, तू तुझ्या पद्धतीनं लिही आणि समोरच्याला वाटवते की हे मला लिहिता आलं पाहिजे होतं. मग हे केव्हा शक्य आहे? हे केव्हा शक्य आहे? हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा तुमचं त्या कवीचं जे आत्मभान आहे, हे आत्मभान अत्यंत तीव्र असेल, ते या टोकावरचं असेल की त्याला, कवीला हे कळणं महत्त्वाचं असतं की माझी पुस्तकात्मकता काय, माझ्या व्यक्तित्वाचं वेगळेपण काय, आणि हे माझं वेगळेपण मी कशा पद्धतीनं वाढवत नेऊन, भाषेच्या पातळीवर नेऊन त्याला काव्यात्मक रूप देऊ शकतो, हे कळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की प्रेषितला हे कळालेलं आहे. आपल्यातलं वेगळेपण कळणं, आपल्या व्यक्तिमत्वामधली प्रतीकात्मकता कळणं, ही गोष्ट कळणंही महत्त्वाचं असतं. आणि ते कळलं की मग पुढचा प्रवास सुकर होतो. नाहीतर मग काय चाचपडणंच असतं, हे करून पाहू, ते करून पाहू, असं जाऊन पाहू, तसं जाऊन पाहू, ते चाचपडणं असतं. तुम्हाला योग्य ठिकाणी ते घेऊन जात नाही. तुम्हाला स्पष्ट जेव्हा कळेल की ही माझी वाट आहे आणि या वाटेनं गेलो तर मला काहीच प्रॉब्लेम नाही, हे आधी कळणं आणि मग ती वाट निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. हे खूप कवींना कळत नाही, अनेकांना कळत नाही. ज्यांना कळतं त्यांनी मात्र ती वाट आणि तो प्रवास पक्का धरून ठेवायचा असतो. प्रलोभनं, आमिष रस्त्यांवर दुतर्फा पांघरलेले असतात. तुम्ही थोडी जरी नजर हटली तुमच्या ध्येयावरून तर ते तुम्हाला तिकडं ओढू शकतात, तुमचे पाय तिकडं पडू शकतात आणि तुमचा रस्ता भरकटू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचं की तू एक बस हेच माझा रस्ता आहे, मला माहीत आहे काय करायचं. मग बाकीचे काय म्हणतात त्यांनी म्हणावं न म्हणावं याच्या पलीकडं जाऊन त्या आपल्या ध्येयाचा विचार करणं, आपल्या कवितेचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. प्रेषित त्या दिशेनं जाणारं कवी आहे. आणि म्हणूनच मी आज जे म्हटलं होतं की अर्थातच अभिव्यक्तीची वाट सोपी नसते. प्रेषित सिद्धभट्टीच्या कवितेचा प्रवास या अवघड दिशेने होताना जाणवतो. हे बघा, ते प्रेषित आहे म्हणून मी काही होताना जाणवतो म्हटलं, मी जाणवतो हा शब्द जाणीवपूर्वक टाकलेला. जाणवतो याचा अर्थ असा की प्रतीत होतं आहे काहीतरी. कदाचित ते तसं नसेलही, कदाचित ते तसं नसेलही, ते काहीतरी मला जाणवतं आहे फक्त. आणि त्यामुळं एक प्रकारची काय म्हणतात त्याला, कवीला द्यावयाची ती सूचना आहे अशी त्यानं ते समजावी. आणि त्या पुढं जाऊन मी एवढंच म्हणेल की त्याच्या संपूर्ण निर्मितीच्या कवितेच्या प्रवासाला शुभेच्छा आहेतच. आपण सोबतच आहोत. कवितेच्या प्रांतात तू टाकलेलं हे दमदार पाऊल आमच्यासोबत पडावं आणि आपण मिळून कवितेचा प्रवास सोपा करावा अशा शुभेच्छा तुला देतो आणि थांबतो. रसिक मित्रांनो, एका छोट्या शहरामध्ये राहतो. हे छोटं शहर असलं तरी पण या ठिकाणी इंगळे सरांसारखी मोठी माणसं राहतात. हे आपलं खरंच अहोभाग्य आहे. हे अहोभाग्य याच्यासाठी आहे की जी कवितेच्या किंवा कादंबरीच्या क्षेत्रामधली बाप माणसं आहे. आणि बापाचं कर्तव्य हे असतं की मुलाला खांद्यावर बसून पलीकडचं पाहता यावं. मला असं वाटतं इंगळे सरांनी बापाचं कर्तव्य खूपच सार्थकपणे पार पाडलेलं आहे. आपल्या मुलाला आपल्या खांद्यावर बसवलेलं आहे आणि जेवढं इंगळे सरांना पाहता आलेलं आहे त्याच्या पलीकडचं आपल्या मुलाला पाहता यावं अशा प्रकारचं एक वातावरण आणि संस्कार मला वाटतं प्रेषितवर आणि प्रेषितच्या कवितेवर सरांच्या माध्यमातून या ठिकाणी घडलेलं आहे. निश्चितच ही आपल्या सगळ्यांसाठी फार मोठी आणि चांगली गोष्ट आहे. मी या ठिकाणी आपल्या अध्यक्षांच्या परवानगीने बरेच लोक प्रेषित सरांचा सत्कार करू इच्छितात, पण 2 प्रातिनिधिक सत्कार या ठिकाणी आपण घेऊयात. बुलढाणा शहरातील अत्यंत प्रथितयश
आणि वयोज्येष्ठ कवी सर्जेराव चव्हाण मी यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि प्रेषितला आपल्या सत्काररूपी आशीर्वाद द्यावेत. हा मला वाटतं अगदी घरचा आजोबांचा आहेर आहे आणि ही नातवाची केलेली आजोबांनी पाठराखण आहे. मला वाटतं असं प्रेम फार कमी वेळा बघायला मिळतं. त्यानंतर मी या ठिकाणी आमंत्रित करतो प्राध्यापक रमेश वानखेडे सरांना आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रेषित सरांचा या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार करावा. मी या ठिकाणी रसिक मित्रांना आणखी एक बाब मुद्दाम नमूद करतो की हा कविता संग्रह निश्चितच ज्याच्याविषयी आपण ऐकतो आहोत, ऐकणार आहोत, हा कविता संग्रह बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आज तो सवलत दरामध्ये उपलब्ध आहे. सर्वांना मी आयोजकांच्या वतीने आणि माझ्याकडून विनंती करतो की जाताना नक्की आपण हा कविता संग्रह विकत घ्यावा. कवितेचा आशय आणि कवितेचा अर्थ हा उलगडवण्याचा प्रयत्न मला वाटतं रमेश इंगळे सरांनी फार सार्थकपणे केलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे भाषातज्ञ आणि इतिहास संशोधक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय रवींद्र इंगळे सावरेकर सर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे. कवितेवर जसा सरांचा अधिकार आहे तसंच कवितेची भाषा, मांडणी, तिचा फॉर्म, तिचा आशय एक भाषातज्ञ म्हणून अधिकारवाणीने या ठिकाणी नक्कीच सर कवितेवरती भाष्य करू शकतील आणि म्हणून या अपेक्षेसह मी माननीय रवींद्र इंगळे सरांना या ठिकाणी अध्यक्षीय समारोप करण्यासाठी आमंत्रित करतो. या विचारपीठावरती विराजमान असलेले आमचे मित्र ज्यांच्या हस्ते या कविता संग्रहाचं प्रकाशन झालं ते रमेश इंगळे उत्तरातकर सर, आमचे मित्र डॉक्टर गणेश गायकवाड, वाघ सर, विनोद देशमुख सर आणि चिरंजीव प्रेषित आणि आपण समोर बसलेले सर्व तज्ज्ञ आणि जाणकार लोक. मित्रांनो, खरं म्हणजे कवितेविषयी रमेशने आता बरंच काही मांडणी या ठिकाणी केलेली आहे आणि कवितेचं स्वरूप आणि प्रेषितची कविता याविषयी त्यांनी खूप मांडणी केलेली आहे. पण मला असं वाटतं की या सगळ्यांमध्ये कविता हा प्रकार जो असतो हा तसं कुठलीही कला ही काही साधी कला नसतेच. कारण मला नेहमीच असं वाटतं की कुठलीही कला ही तुम्हाला तुमच्या आयुष्याचं दान मागत असते आणि जितकं दान तुम्ही तिच्या पदरात टाकाल तेवढीच ती तुमच्यावर प्रसन्न होते. म्हणजे जे तुम्ही तिला द्याल, जे समर्पित कराल तेवढीच ती कला तुमच्यावरतीही प्रसन्न होत जाईल. आणि कविता त्या दृष्टीने मला असं वाटतं की हे फार महत्त्वाची एक गोष्ट आहे किंवा ती अशी एक कला आहे. लोक असं म्हणतात, म्हणजे आत्तापर्यंत असं मांडलं गेलेलं आहे की कवितेच्या आस्वादाच्या अंगाने की श्रेष्ठ कला कोणती असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तर काही जण तिच्या आस्वादाच्या अंगाने म्हणतात की ज्याच्यामध्ये आपण कमीत कमी आस्वादामध्ये इंद्रियाचा वापर करतो ती कला ही श्रेष्ठ कला मानली गेली पाहिजे असं काहींचं मत आहे. पण मला मात्र वेगळं वाटते. मला असं वाटते की जी कला स्वयंभू आहे, म्हणजे जी कला दुसऱ्या कलेचा आधार घेत नाही, ती कला श्रेष्ठ मानली गेली पाहिजे. म्हणजे कवितेचं जर गाणं झालं तर गाण्याचा दर्जा हा नेहमीच दुय्यम असला पाहिजे, दुसरा असतो. कारण ती अनेक दुसऱ्या कलांचा आधार घेते, ते गायकांचा, संगीतकाराचा किंवा आणखी कोणाचा तरी. पण कविता ही गोष्ट अशी आहे की तिला अशा दुसऱ्या कुठल्याही कलेचा आधार घेण्याची गरज पडत नाही. ती एकांतात असो, एका ठिकाणी असो, कुठेही तुम्ही तिच्या एकट्यामध्ये आस्वाद घेऊ शकता आणि निर्मिती करू शकता. आणि म्हणून कविता ही अत्यंत जोखमीची गोष्ट आहे हे आत्तापर्यंतच्या सगळ्या वक्त्यांच्या बोलण्यामधून हे प्रकट झालेलं आहे. दुसरी मला महत्त्वाची गोष्ट अशी वाटते की आता रमेश या ठिकाणी मांडणी केलेली आहे. रमेशने सांगितलेलं आहे की तुमचं चरित्र आणि तुमची कविता यांचा एक अन्योन्य संबंध आहे. ही गोष्ट खरीच आहे. म्हणजे मी काही
आमची या मतावरती किंवा याच्यावरती अनेकदा चर्चा होते, मतभेदही होतात आणि त्याच्यावरती त्या चर्चेतून पण माझं मत त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे असं जातं की मी ते मत नाकारत नाही की जे तुमच्या जगण्यात आहे ते तुमच्या कवितेत येतेच, पण मला असं वाटतं की आपण 24 तास कलावंत नसतो. आपण निर्मिती क्षण जे असतात किंवा निर्मिती ज्या ज्या क्षणी आपण निर्मितीच्या अवस्थेत असतो त्या क्षणी आपल्यातला कलावंत जागा असतो आणि इतर ठिकाणी किंवा इतर वेळेला आपण सामान्य माणसंच असतो. सामान्यांचे प्रश्न असतात, जगण्यातले असतात, खाण्यापिण्याचे असतात, सगळे प्रश्न असतात आणि त्याच्यामुळे मग मला असं वाटतं की कवीला 2 चरित्र असतात. एक त्याच्या कलाकृतीतून प्रकटणारं त्याचं एक चरित्र असते जे त्याच्यातल्या कलावंताचं चरित्र असते आणि दुसरं त्याच्या सामान्यपणाचंही असते, त्याच्या व्यक्तिगत जगण्याचंही असते. त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणतो की जेव्हा हे दोन्ही चरित्र त्या कलावंताचे जवळ यायला लागतात किंवा एकत्र व्हायला लागतात तेव्हा त्याचा प्रवास हा संतत्वाकडे चालू झालेला असतो. आणि म्हणून हे 2 चरित्र त्याचे जे असतात की जगण्याचं एक चरित्र आणि त्याच्या कलेचं चरित्र हे जेव्हा असे जवळजवळ येऊन एकत्र झाले की मग ज्ञानेश्वर होतात, तुकाराम होतात. त्या तोडीची कविता किंवा त्या तोडीचं वाङ्मय लिहिल्या जाते आणि मग ते इतकं सुंदर असते. म्हणजे ज्ञानेश्वरासारख्या माणसाला ती कल्पना सुचू शकते की लवणाची केली आहे मासोळी, आता मिठाचीच मासोळी केली म्हटल्यावरती तिनं जगायचं कसं, तळमळ व्यक्त करतायत ना जगण्यातली. कसं जगायचं, पाण्यात टाकली तर विरघळून मरेल, बाहेर काढली तर तडफडून मरेल, काय प्रतिमा आहे. म्हणजे मग हीच कन्या सासूराशी जाई मागे परतून पाय तुम्हाला तीच तळमळ व्यक्त करायची असते, त्यातही ती जाणीव असते. पण ही केव्हा होते की जेव्हा हे दोन्ही चरित्र एकत्र व्हायला लागतात, एका ठिकाणी यायला लागतात आणि जसे जसे ते जवळ येतात तशी तशी ती प्रगल्भता वाढत जाते. मला असं वाटतं की प्रेषितचा प्रवास हे इतक्या कमी वयामध्ये त्या ठिकाणी सुरू झालेला आहे ही एक अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची गोष्ट मला वाटते की त्याच्या कवितेकडे पाहताना आणि त्याचं चरित्र दोन्ही चरित्र आता कसे एकत्र होतात तर त्याच्या कवितेमध्ये आपल्याला हे जाणवतेच. म्हणजे मी या कुटुंबाचा खूप आधीपासूनचा साक्षीदार आहे, खूप आधीपासून. आम्ही BEdला असतानापासूनच यांच्या घराशी किंवा या सगळ्यांशी मी व्यक्तिगत पातळीवरती फार जवळचा माझा संबंध होता आणि म्हणून प्रेषित जेव्हा ह्या आधी सगळं लिहितो त्याच्या चरित्रातले जे भाग आहे तो म्हणतो अनुभवाचं मी लिहिलेलं आहे सगळं खरी गोष्ट आहे की त्या घरामध्ये किंवा त्या आजोबाविषयी लिहिताना तो असं म्हणतो की साथ नव्हतीच कधी साथीदाराची, त्याच्या ताडीच्या उग्र भीषणवासामध्ये विझत गेला तिच्या आयुष्याचा सुगंधी धूप. वरळीच्या मायावी आकड्यात अडकलेल्या हमालाला दिसलेच नाही कधी, काळाशी पैजा करणारे मेहनतीच्या घामाने चमकणारे बायक अनपोर. ही आजोबाविषयी त्यातून मला माहिती आहे की मी तो घर पाहिलेला आहे की आईने ज्या पद्धतीनं सगळी कामं केली ते खाटल्यावरती बाहेर बसलेले असायचे आणि तेवढे कोणाशी काही घेणं देणं किंवा संपर्क नव्हता, अशा पद्धतीनं आजोबा होते. आणि आजीचं हे मात्र ती माऊली म्हणजे फार कठीण, म्हणजे बोलताना आता हे सगळं मोठं कठीण दिसतंय आणि म्हणून ते चरित्र मांडताना किंवा आजीविषयी बोलताना प्रेषित असं लिहितो की दिवस उडून जातेत कॅलेंडर हवेत उडताना, तसे कष्टाचे दिवस विरून गेले आजीचे, विमलच्या पोरांनी नाव काढलं असं लोकांचे ऐकत, मास्तर, इंजिनियर, कलेक्टर, चित्रकाराची माय म्हणवत, नातवाच्या मांडीवर तिनं हस्तच ठेवला तिचा विजलेला देह. आता आजीविषयीची ही जाणीव ज्या ताकदीने किंवा ज्या पद्धतीनं प्रेषित व्यक्त करतो आणि तिचं म्हणजे मला आईचं सगळं आयुष्य एका ओळीमध्ये या एका कडव्यामध्ये असं संकलित झाल्यासारखं वाटते. आता हे या कवीचं किंवा याचं हे सामर्थ्य आहे की आईचं सगळं ते जगणं किंवा तिचं सगळं सामर्थ्य असं 4 ओळीमध्ये केंद्रित करून ठेवणे आणि अनेक या सगळ्या याच्यामध्ये ह्या घटना घडत होत्या. म्हणजे मी यांच्यामध्ये शिरलो तेव्हा मला घरात फक्त राम, प्रदीप, आई आणि बाबा 4 जण दिसायचे. बाकी 2 भाऊ, एक पुण्याला असायचे आणि एक इकडे असायचे, आपापल्या संसारामध्ये ते होते. तेव्हा मी जे पाहिलं ते हे 4च लोकांच्या कुटुंब असं एकत्र पाहिलेलं आहे किंवा तेवढंच माझ्या त्या संपर्कामध्ये आलेलं होतं. आणि मग त्याच्यातून प्रत्येकाने आपापली वाट ही निवडलेली होती. रामच्या सुरुवातीचे दिवसही मला आठवतात की रामने जेव्हा तहसीलदार होता तेव्हा तो एक दिवस रात्री केव्हा तरी घरी आला. प्रदीपने मला बोलवलं म्हणे, कारण
इकडे म्हणलं काय आहे काय नाही म्हणजे हा म्हणतो नोकरी सोडून देतो, मला प्राध्यापकीय करायची आहे, मला नोकरी नाही करायची. मग का बरोबर नाही करायची तर म्हणे ते त्यावेळेला की घासलेट प्रकरण झालं होतं एक काहीतरी मोठं, आणि त्याचा इतका पॉलिटिकल किंवा राजकीय त्रास आम्हाला सहन करावा लागला होता. मग आम्ही दोघांनी रात्रभर समजवून त्यांना पुन्हा त्या सगळ्या दिशेकडे देतो. आणि मग अशा पद्धतीनं हा मला असं वाटतं की त्यावेळेला प्रदीपची आणि आमची मैत्री जी होती या मैत्रीचा एक धागा होता, आणि तो धागा प्रामुख्यानं मला असं वाटतं की दारिद्र्याचा धागा होता. आणि दारिद्र्यात झालेली मैत्री जी आहे ही दीर्घकालीन आणि टिकणारी आणि कायमस्वरूपी असते असं मला वाटतं. आणि याची जाणीव ही प्रेषितला नक्कीच आहे. म्हणून तो त्याच्या कवितेमध्ये असं म्हणतो की दुःखाची महाकाव्य मिळाली प्रत्येक मनामध्ये लपलेली, करुणेनं जवळ करावं, मायेने जीव लावावा, प्रेमाने सांभाळ करावा, अशीच सापडत राहिली माणसं कायम आपल्यासारखीच, सुखाच्या शोधात दुःखी असलेली. ही अशी माणसं प्रदीपने त्यावेळेला एकत्र जोडलेली होती. आम्ही सगळे म्हणजे रात्रभर कधी कधी तर रात्री त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये रात्री 10-11 झाले की त्या व्हरांड्यात जाऊन आम्ही तसेच झोपायचो, तिथेच एकत्र राहायचं. आणि मला सांगायला याचा आनंद वाटतो की माझं एक नाटक आहे. म्हणजे प्रदीपचं सामर्थ्य काय की प्रेषित असं म्हणतो की कुठल्याच परंपरेच्या व्यवस्थेला शरण नाही गेलात, म्हणावं तसं बंडाचं निशाणही लावलं नाहीत, ज्ञानोबा तुकोबाच्या ओव्यांसारखं शुद्ध निस्वार्थी तुमचं चरित्र तुम्ही नेहमीच नेटकं ठेवलं, कुणाच्याही आयुष्याची घडी विस्कटू दिली नाही स्वतःच्या कपड्याप्रमाणे. वडिलांविषयीची ही जाणीव ज्या ताकदीनं प्रेषित व्यक्त करतो ती फार मोठी गोष्ट आहे. आणि मी ते पाहिलेलं आहे. म्हणजे प्रदीपचं ते त्या काळाचं सामर्थ्य आहे. म्हणजे मला असं आठवते आता की माझं एक नाटक आहे, पिंडस्पर्श नावाचं एक नाटक आहे, ते खूप गाजलं. म्हणजे महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग झाले, त्याचे पुरस्कारही भरपूर मिळाले. त्या नाटकाचं बीज ही प्रदीपच्या घरातलं आहे. आता ते कसं होतं तर प्रदीपने बुद्धाची एक मूर्ती आणून देवाऱ्यात बसवली होती. बुद्धाचीच मूर्ती होती. आईला काही त्याच्यात काही घेणं नव्हतं, वडिलांनी काही हे तक्रार नव्हती कोणाची, पण पूजा करायला एकदा एक भटजी बुवा तिथे आले आणि तिथे हा प्रश्न निर्माण झाला की ती पूजा करायची असेल तर मूर्ती बाजूला काढली पाहिजे. आणि प्रदीप मात्र ती काढायला तयार नव्हता. मी हे काढणार नाही, तुम्हाला करायची असेल ते. आता शेवटी मी तिथे होतो आणि ते प्रश्न आणि प्रश्न अधिक विस्तारित होऊ नये, वाढल्या जाऊ नये म्हणून मी ती मूर्ती काढली आणि मी स्वतःकडे घेऊन आलो. तिथून त्या नाटकाचं बीज म्हणजे त्यातले कलावंत माझ्यासमोर बसलेले आहेत. त्याच्या वडिलांची जी भूमिका आहे ती अमोल कुलकर्णींनी केलेली होती. आणि ही बीज तिथे म्हणजे प्रदीपच्या जगण्यामधलं जे सामर्थ्य होतं किंवा जी ताकद होती ती या स्वरूपाची होती. त्याने तडजोड नाही केली कधी, कुठे नाही म्हणजे हे केलं. जे ठाम असेल ते ठामपणाने बोलत राहिला, ठामपणाने करत राहिला. आणि म्हणून त्याच्या त्या ठामपणाची बीजं ही प्रेषितच्या कवितेमध्ये दिसतात. प्रेषित हे नाव त्याला 2 नावं त्यावेळेला आवडलेली होती. एक ते नंतर त्यांनी पूर्णच केलं असं मला दिसते. त्याला कबीर किंवा प्रेषित अशी 2 नावं ठेवायची होती. आणि ते दोन्ही नावं त्यावेळेला त्यांनी याचंच नाव कबीर ठेवण्याचा त्याचा विचार होता, पण त्याच्याऐवजी हे प्रेषित ठेवलं गेलं. आणि मग आता नातवाचं नाव कदाचित त्यांनीच सुचवलं असेल किंवा त्यांनीच ठेवलं असेल. पण तेव्हा मात्र दोन्ही नावं हे आम्ही जेव्हा बोलत होतो तेव्हा चर्चा करत होतो तेव्हा या प्रेषितचंच नाव कबीर ठेवण्याचा विचार हा निश्चित झालेला होता. आणि म्हणून मला असं वाटतं की या कवितेमध्ये त्याच्या प्रदीपच्या ज्या काही सामर्थ्य आहे कवितेचा विचार, शेंदरी पत्थरा तुझे सोन्याचे रावळं, मला राहायला घर नाही, ही ओळ प्रदीपची होती आणि हे सामर्थ्य होतं. ह्या आशयाचा किंवा हाच धागा या कवितेतही म्हणजे प्रेषितच्या कवितेमध्ये हा निश्चितच आलेला आपल्याला दिसतो. मला असं वाटतं की प्रेषितची कविता जेव्हा वाचायला घेतो आपण तेव्हा असं लक्षात येतं किंवा असं दिसते. मी नेहमी असं म्हणतो की धर्म आणि अध्यात्म ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आपण त्या एकत्र करून बोलतो किंवा एकत्र विचार करतो त्या गोष्टीचा, म्हणून प्रश्न निर्माण होतात. पण ह्या 2 इतक्या वेगवेगळ्या आहेत, परस्पर विरोधी आहेत असं माझं मत आहे. कारण आपल्याला जगताना काय असतं की 2 पातळ्यांवरती जगावं लागत असतं. एक आपल्या जगण्याची भौतिक पातळी आहे आणि दुसरी एक आंतरिक पातळी आहे जगण्याची. भौतिक पातळी जी असते त्याच्यामध्ये तुम्हाला गाडी, बंगला, बँक बॅलन्स, पैसा, अडका सगळ्या भौतिक गोष्टी लागतात. आणि दुसरी तुमच्या अंतरंगात आहे ती जगण्याची, ती सुंदर म्हणजे विचारांची पातळी असते. किंवा अशा 2 पातळीवरती जगताना
आपल्याला तो विचार या ठिकाणी असं करायचा आहे की मग आतला जो भाग आहे तो तुमच्या अध्यात्माशी संबंधित आहे आणि बाह्य भागात आहे तो धर्माचा आहे. म्हणून धर्म हा सिम्बॉलिक असतो. टिळा आडवा लावा की उभा लावा, खाली बसा की उभं राहून प्रार्थना करा, ह्या कर्मकांड नावाचा जो प्रकार असतो हा धर्माशी संबंधित असलेला भाग असतो. तर अध्यात्म हा तुमच्या आतमधल्या, एखादा उपाशी असेल त्याला जर अन्न देण्याची इच्छा झाली, भूक त्याची असेल मिटवण्याची, तर हा अध्यात्माचा भाग झाला. एखादा बुडत असेल त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो अध्यात्माचा भाग झाला. आणि मग या वळणावरती प्रत्येक माणूस केव्हा तरी आयुष्यात येतच असतो की मला या दिशेनं जायचं आहे की या दिशेनं जायचं आहे. आणि त्यापैकी मग त्याला एक निवड करावी लागते की मला या अध्यात्माच्या दिशेनं जावायचं आहे की मला भौतिकाच्या किंवा धर्माच्या दिशेनं जायचं आहे. प्रेषितची कविता ही अध्यात्माच्या दिशेने वळते. त्याची कविता ही बाहेरच्या गोष्टीपेक्षा आतल्या भागाकडे वळायला लागते. आणि म्हणून एका माणसापासूनच, माणसाच्या प्रवृत्तीपासून त्याच्या कवितेची सुरुवात होते. आणि तो असं म्हणतो की मानापानाच्या तराजूत बसूनच केला सारा हिशेब, बदला घेण्यासाठी झिजवली सारी यात, शांतीच्या भाकितांना खोटं ठरवलं, सामील झालो प्रत्येक लढाईत, निष्कारण समाधानाच्या शोधात प्रवास भटकवला. आता ही मानवी जगणं आहे. प्रेषित तेही जगलेलं आहे की या पद्धतीनं राग, लोभ, द्वेष या सगळ्या ज्या काही वरच्या आपल्या जगण्याच्या भाग आहेत ते त्याच्या जगण्यामध्ये आहेतच. पण या आयुष्याचं जेव्हा चिंतन सुरू होते, मी त्याला अध्यात्माच्या पातळीकडे प्रवास सुरू होतो असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा तो आपल्या आत्मचिंतनाकडे वळतो. आणि आत्मचिंतनाकडे वळत असताना तो असं म्हणते की मी सुधारू बघतोय जगण्यातली प्रत्येक चूक, मी सुधारू बघतोय प्रत्येक जगण्यातली प्रत्येक चूक, वापस घेऊन बघतोय कुणालाही टोचलेला शब्द, नम्रतेनं घालवून बघतोय प्रत्येक उग्र हिंस्त्र क्षण जगलेला, कानातून काढून टाकायच्यात मला ऐकलेल्या कटकारस्थानाच्या सगळ्या गोष्टी, प्राणांतिक स्वगते, रेकामी भकास कोरडा एकांतवास, नको देवस या घराला कधीच, सगळ्या वस्तू जागच्या जागी दिसू देऊ नकोस नेहमी, सतरंजीच्या मोडणारच नाहीत घडी, अशी वेळ नको आणूस. आता हे किती सुंदर हे सगळं जगणं आहे की बाबा मला नाही कोणाचा द्वेष करायचा, पण हे सगळं करताना माझ्या घरात सतरंजीच्या घड्या मोडणार नाहीत असं नको, ती इतकं स्वच्छ, मला मुलं बाळं असू दे, खेळू दे, हे नांतं घर राहू दे. म्हणजे ही सांगण्याची एक वेगळ्या पद्धतीनं, एक वेगळ्या आशयाच्या अंगानं प्रेषित ते सगळं व्यक्त करतो. आणि या चिंतनाच्या पातळीवरती तो येतो. धर्म आणि अध्यात्म या दोन्हीमध्ये त्याचं द्वंद्व जेव्हा सुरू होतो तेव्हा तो आतल्या बाजूला वळतो आणि अनेक अशा गोष्टी त्याच्या ज्या शिल्लक राहिल्या असतात, ज्या चिंतनाच्या पातळीवरती येतात. तो असं म्हणतो की अगदी जन्मदात्यालाही कळू दिली नाही सल मनातली, अगदी जन्मदात्यालाही कळू दिली नाही सल मनातली, की सहचारिणीला कधी बोलून दाखवली इच्छा, कधी उघडे नाही केले न्यूनगंड कुणापुढे, ना कधी फुशारकी मारली आपण होऊन, सगळा गोंधळ सगळा कोलाहल घडवत राहिलो आतल्या आत, मनाच्या न्यायालयात भरवत राहिलो मानपानाचे खटले, यात कधीच दोषी की दोषमुक्त असा निवाडाही केला नाही. नाही केला म्हणजे काय, शेवटी एका अशा अवस्थेमध्ये आपण अध्यात्माच्या दिशेने जायला लागलो की एका स्थळावरती येऊन थांबतो की जिथे तुम्हाला, ज्याला आपण कुठे मग गीतेने त्याला स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे, बुद्धाने त्याला निर्वाण म्हटलेलं आहे, आणखी मोठमोठ्या लोकांनी त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं त्याची मांडणी केलेली आहे की मग ते तुकोबा असतील तर ते आनंदाच्या डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे असं म्हणत त्या आनंदाच्या त्या दिशेकडे हा प्रवास सुरू होतो. आणि मला असं वाटते की प्रेषितचा हा प्रवास इतक्या कमी वयात त्या दिशेनं सुरू झालेला आहे, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. आम्हाला आयुष्य घालावं लागते तोपर्यंत ही जीवनाकडे कोणत्या नजरेने पाहावं हे सापडत नाही, एक दृष्टी आम्हाला येत नाही. पण प्रेषितकडे ही दृष्टी मला असं वाटते त्याच्या जेनेटिक्समध्ये प्रदीपकडून आपोआपच आलेली आहे. आणि त्याचं कारणही असं आहे की मग एक साधना सुरू होते, ध्यानधारणा सुरू होते आतल्यात. म्हणजे बुद्धाने त्याला कदाचित विपश्यना असं म्हटलेलं आहे. ही आत्मचिंतनाची एक बाजू आहे. आता विपश्यना आत्ता जे सांगितले ते तसे नाही, बुद्धाच्या विपश्यनाचा अर्थ वेगळा, ती एकाग्रता या अंगाने ती प्रामुख्याने येते. त्याची सिद्धांतच असा आहे मुळात की एखादा झाड समजा मी पाहत असेल, तो अनित्यतावाद समजून घेण्याचा सिद्धांत आहे. ती विपश्यना म्हणजे काय आहे, तर अनित्यतावाद नावाचा जो सिद्धांत आहे तो समजून घेण्याची वृत्ती आहे.
आणि त्याची अशी आहे की मी एखादं झाड पाहत असेल तर बुद्धाचं म्हणणं असं की पहिल्यांदा त्या झाडाचा सगळा आस्वाद घ्या, ते सौंदर्य पहा, ते कसं दिसते, कसं आहे, त्याचं रंग काय, रूप काय, रेषा काय, आणि त्याचा सौंदर्याचा आस्वाद घेतल्यावरती मग तुम्ही दुसरा विचार असा करा की हे एकदा बी होतं, या बीचं आता रोप झालं, रोपाचं झाड झालं. तिसरा विचार असा केला की हे झाड आता वटणार आहे, हे पानं गळून जातील, डहाळ्या वाळून जातील, याचं सगळं झाड झडून जाईल. हा सगळा विचार करा आणि एक दिवस हे झाड संपून जाईल. हे संपून जाईल, मग स्वतःकडे या आणि स्वतःचा विचार करा की मी तरुण होतो, सौंदर्य काय होतं, असा होतो, तेच होतो, जन्माला झालो तेव्हापासून वाढलो, आता वृद्ध होईल आणि एक दिवस मी पण संपून जाईल. म्हणजे झाडही अनित्य आहे, तसा मीही अनित्य आहे. आणि जर मीही अनित्य असेल आणि झाडही अनित्य असेल तर मग मोहात कोणाच्या पडायचं. हा तो सिद्धांत आहे जो प्रेषितच्या कवितेमध्ये उतरतो. तो असं म्हणतो की नको ठेवूस मला मनात कुणाच्याही फासासारखं, नको ठेवूस मला मनात कुणाच्याही फासासारखं, कुणाच्या अखेरच्या इच्छेतही नाही, आणि नको मला कुणाचा आरंभी वंदनीय करूस, कुणाच्याच मनातलं गुपित ऐकायचं नाही मला, स्वतःचं जसं काही सांगायचंही नाही. अमूर्ततेचं शिल्प सहज सोडून जाईन हातानं वाढविलेल्या झाडांना, ज्यांना नवं पानही आलं तरी हसरा होत होता चेहरा, ह्या मित्रांना ज्यांनी प्रेम दिलं अतोनात, ही सगळी जीव लावलेली नाती, आणि सोडून जाईन मी या सगळ्यांना, सोडून जाईन मी या सगळ्या वस्तू, ज्यांचा लळा कधीच नव्हता, एक दिवस हे सारंच अर्थहीन ठरेल हे माहीत आहे मला. आता या अवस्थेला येणं आणि या वयात की हे सगळं निरर्थक आहे हे समजणं, ही मला असं वाटते की अध्यात्मातली प्रेषितला मिळालेली फार मोठी देणगी आहे. आणि म्हणून मी शेवटी एवढंच म्हणू इच्छितो, त्याच्या कवितेच्या भाषेविषयी आणि प्रतिमा प्रतीकांच्या विषयी रमेशने बरंच काही सांगितलं, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती फारसं काही या ठिकाणी काही बोलत नाही. पण एवढंच, फक्त शेवटचं एवढंच बोलतो की त्या प्रेषितांनी एक आणि कुराण लिहिलं, एक आणि बायबल लिहिलं, या प्रेषितची कविता त्या तोडीची पुढे निर्माण हो, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. प्रेषितच्या आध्यात्मिक जीवनातलं चैतन्य ही प्रेषितची कविता आहे आणि त्याच्या लौकिक जीवनातलं चैतन्य चैताली आहे. मी चैताली सिद्धभट्ट यांना या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतो. तत्पूर्वी शैनाताई पठाण ह्या महिलांकडून एक प्रातिनिधिक सत्कार प्रेषितचा करू इच्छितात. त्यांना विनंती करतो की प्रेषितचा त्यांनी सत्कार करावा. धन्यवाद सर. आज मी इथे बोलण्यासाठी उभी आहे, याचं कारण असं आहे की पतीच्या प्रत्येक यशाचं श्रेय पत्नीला दिलं जातं, पण मग पतीच्या इतक्या कौतुकास्पद आणि अभिमानास्पद जो प्रवास आहे त्याचा आभारही पत्नीकडून व्यक्त व्हायला हवं, यासाठी खरंच आज मी इथे उभी आहे आणि असं मला मनापासून वाटलं म्हणून आज मी इथे उभी आहे. आज सरांच्या पूर्ण कविता संग्रहाचा प्रवास इतका सुंदर सगळ्यांनी मांडला, त्याच्यामुळे आज खरंच मी खूप भारावून गेली आहे. बोलणं खूप कठीण आहे, पण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र इंगळे चावरेकर सर, तसेच प्रमुख अतिथी माननीय श्री रमेश इंगळे उद्रातकर सर व माननीय श्री डॉक्टर गणेश गायकवाड सर यांचे मी विशेष आभार मानते. आपण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची वैचारिक उंची खरंच खूप वाढवलीत, यासाठी मी आपले खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या प्रगती वाचनालय बुलढाणा संस्थेचे अध्यक्ष माननीय सुजाताताई कुल्ली, तसेच सचिव माननीय प्राध्यापक डॉक्टर किवा वाघ सर यांचे मनःपूर्वक आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट सूत्रसंचलनासाठी श्री विनोद देशमुख सर यांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे आज इथे उपस्थित मान्यवर साहित्यिक, शिक्षक, डॉक्टर, व्यापारी वर्ग,
तसेच आपला सगळा मित्रपरिवार, भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच भारत विद्यालयाचा पूर्ण परिवार इथे उपस्थित राहिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार व्यक्त करते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या सर्वांचे मी सिद्धवट्टी परिवारातर्फे पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करते. हा साहित्यिक प्रवास असाच अखंड सुरू राहो आणि नव्या कविता जन्माला येवोत हीच सदिच्छा व्यक्त करून मी इथे थांबते. धन्यवाद. आहे ते सांगायची गरज